मनोज जरांगे पाटलाला त्याचा हक्क मागण्याचा अधिकार आहे. देवेंद्रजींच्या आईवरती वडिलांवरती बोलण्याचा अधिकार त्यांना नाही. ही पातळी घसरली 2019 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. लोणावळ्यामध्ये वायरलेस कॉल आला, विड्रॉ द सिक्युरिटी ऑर्डर बाय द चीफ मिनिस्टर ऑफ द महाराष्ट्र. देवेंद्रजींचं प्रोटेक्शन विड्रॉ केलं, अमृता वहिनींचं प्रोटेक्शन विड्रॉ केलं. ही कुठल्या पद्धतीचं तुमचं राजकारण? खोट्या केस करणं, खोटे गुन्हे दाखल करणं, लोकांना अरेस्ट करणं, लोकांच्या घरातल्या कुटुंबाला फसवणं, ही संस्कृती महाराष्ट्राची आहे का? मला राग येतो बोलताना. मी देवेंद्रजींशी चर्चा करून आदित्यकडे गेलो आणि आदित्यनी मला भेट दिली नाही, माझ्या मुलीला त्रास दिला. आदित्य ठाकरे कधी माझ्या टार्गेटमध्ये येणार नाही का? आज माझ्या टार्गेटमध्ये, आज मिठी नदीच्या गाळाच्या प्रकरणात यांचे कपडे फाडायचे झाले ना, तर टराटरा कपडे आज मी फाडू शकतो. आज BU विथ श्रद्धा एसवर खूपच स्पेशल व्यक्तिमत्व आलेलं आहे, जे फक्त यशस्वी व्यावसायिकच नाही पण समाजकार्यामध्ये पण त्यांनी आपला जीव ओतलेला आहे. राजकारणामध्ये त्यांची एक विशिष्ट छाप आहे. ही हॅज डेडिकेटेड हिज लाईफ टू हेल्पिंग द अंडर प्रिव्हिलेज्ड, एम्पॉवरिंग फार्मर्स, अपलिफ्टिंग विमेन अँड एन्श्युरिंग हेल्थ अँड एज्युकेशन रीच एव्हरीवन. आय वेलकम द चेअरमन ऑफ मी मुंबई अभियान, मिस्टर प्रसाद लाड. नमस्कार. नमस्कार. BU विथ श्रद्धावर आपलं खूप मनापासून स्वागत. आणि कुठून प्रश्न विचारावे असा मलाच प्रश्न पडलाय. पॉलिटिकल करिअर पासून ते समाजसेवा आणि बिझनेस, एंटरप्रेन्योरशिप आणि खूप सारे विषय आहेत. पण आपण तुमच्या लहानपणापासून सुरुवात करूया. सो तुमचं लहानपण परेलमध्ये गेलं, साळीमधनं तुमच्या जीवनाची सुरुवात झाली. तर तुमच्या लहानपणाबद्दल प्लीज काहीतरी सांगा. नाही, खरं तर आमचं बालपण फार छोट्या चाळीत गेलं. म्हणजे परळमध्ये आजही तुम्ही गेलात तर आपला एक ब्रँड आहे साडीचा, तसा त्यावेळेला एक ब्रँड असायचा प्रभात साडी सेंटर. त्या प्रभात साडी सेंटरच्या वरती आमचं घर होतं 180 स्क्वेअर फीटचं, आणि जवळजवळ 180 स्क्वेअर फीटमध्ये आम्ही 3 कुटुंब एकत्र राहत होतो. म्हणजे घरामध्ये 18 लोक होती आणि 180 फुटामध्ये कॉमन बाथरूम, त्याच्यातच अभ्यास करणं, त्याच्यातच राहणं. म्हणजे त्यावेळेला त्या लोखंडाच्या खाट असायच्या, त्याच्या खाली 2 लोक झोपायची, त्याच्यावर 2 लोक झोपायची. गच्ची, टॅरेसवर, पॅसेजमध्ये जिथे जागा मिळेल तिथे अभ्यास करायचा, जागा मिळेल तिथे झोपायचा. अशा पद्धतीत ते बालपण गेलं. माझे वडील माझगाव डॉकमध्ये होते आणि आई इंडियन नेव्हीमध्ये क्लेरिकलला होती. त्याच्यामुळे दिवसभर आई वडील दोघे नोकरीला असायचे आणि आम्ही शिरोडकर शाळेत माझं शिक्षण झालं. त्यामुळे बालपण असं वाईट गेलं असं म्हणणार नाही, कारण माझ्या आई वडिलांनी मला जे काही शक्य होतं चांगलं देण्याचा ते त्यांनी प्रयत्न केला, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट होती ती संस्कार देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बालपणामध्ये आम्हाला जर काही चांगलं मिळालं तर ते संस्कार मिळाले, हे मी फार छातीटोकपणे सांगू शकतो. आणि त्याच्यातूनच आम्ही घडत गेलो. आणि मग पुढे जाऊन मग आईचं प्रमोशन झालं आणि मग अँटॉपिलमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये क्वार्टर्स मिळाल्या आणि मग तिथून करिअर सुरू झालं. पण बालपणामध्ये जे शिकलो, जे मित्र, जे काही शिकायला मिळालं ते सर्व ज्या परळच्या खोलीमध्ये शिकायला मिळालं, आणि जी डेअरिंग मिळाली शिकायला ती परळपासूनच मिळाली. त्यामुळे कोणाला न घाबरणं आणि कोणाच्याही अंगावर जाणं हे परळची खासियत होती. ती आजही माझ्याकडे तशीच आहे. सो लहानपणीपासूनच ते विजन होतं का की पुढे जाऊन खूप मोठं बिझनेसमॅन व्हायचंय किंवा पॉलिटिक्समध्ये उतरायचंय आणि काहीतरी एक आपलं स्थान निर्माण करायचंय? नाही, तसं नाही आहे. पण मी लहान असताना एक स्वप्न बघत होतो नेहमी, की त्यावेळेला तुम्हाला माहिती असेल की सत्यनारायणाची पूजा असेल तर ते आपल्या इंजेक्शनच्या बाटल्यांचं मकर बनायचं. त्याला 1761 बाटल्या लागायच्या ते पूर्ण मकर बनायला. तर मी माझ्या आईला सांगायचो की मी 1761 बल्बचं माझं घर बनवीन. आणि त्यावेळेला माझी आई मला सांगायची की स्वप्न बघायला पैसे लागत नाही, तू स्वप्न बघ. आणि असं होतं की त्या काळामध्ये की एक चाळीत राहणारा मुलगा काय 1761 बल्बचं घर बनवणार आणि काय घर घेणार. म्हणजे शेवटी कुठेतरी सरकारी नोकरी किंवा प्रायव्हेट नोकरी करेल. आणि परळमध्ये त्यावेळेचं वातावरण एवढं वाईट होतं की प्रत्येक एक घर सोडून एक घर मुलगा अंडरवर्ल्डमध्ये जात होता, कारण मिल बंद पडत होत्या, लोकांना नोकऱ्या नव्हत्या आणि प्रचंड वाईट परिस्थिती होती. पण माझ्या लाईफचा टर्निंग पॉइंट परळ सोडण्याचा जो ठरला, ते जे मी पळून जाऊन लग्न केलं आणि परळ सोडलं, त्यामुळे आज प्रसाद लाड उद्योजक आणि एक चांगला पॉलिटिशियन म्हणून दिसायला लागला.
नाहीतर मग कदाचित कुठेतरी मलेशिया किंवा दुबईमध्ये दिसला असता. म्हणजे ते पोटेन्शियल आहे का? कदाचित तेव्हा जर परिस्थिती असती तर ते पोटेन्शियल करावं लागलं असतं. ओके. जसं तुम्ही म्हणालात, की पळून जाऊन लग्न केलं आणि तिथून तुम्ही जागा सोडली, परळ सोडलं आणि तिथून तुमच्या पुढच्या जीवनाची वाटचाल चालू झाली. तर काय तो टर्निंग पॉइंट होता? लग्नच का लग्नासोबत ज्या जिम्मेदारी आली किंवा तुमचं काही नाही, दुसरे 100% लग्न, हं, लग्नाबरोबर जिम्मेदारी हं. आणि बायकोच्या पायाने आलेली लक्ष्मी, अगदी. ह्या तिन्ही गोष्टी त्याला जिम्मेदार होत्या. आणि मग एक जिम्मेदारी आल्यानंतर आपल्याला काहीतरी आयुष्यात करायचं असतं आणि त्यावेळेला मी फर्स्ट इयर BSc ला होतो आणि नीता त्यावेळेला JJ स्कूल ऑफ आर्ट्सला होती. आणि सर्वसामान्य लोकांचं म्हणणं होतं की तुम्ही शहाणपणा करू नका, एक तर केलंय हे चूक केलंय, हं, नोकरी करा, हं, कुठेतरी नोकरीला जा. आणि मी एक प्रयत्नही केला नोकरीचा. हं, माझ्याकडे त्यावेळेला मी स्टुडंट लीडर होतो, त्यामुळे त्यावेळेला मला सर्व विद्यार्थ्यांनी मिळून एक, त्यावेळेला मला वाटतं आजही त्याची किंमत मला आठवते, 17,990 रुपयाची हिरो होंडा बाईक मला सर्व स्टुडंट पॉलिटिशियन एक हं, लीडर म्हणून मला सगळ्यांनी पैसे काढून दिली होती. त्यात 3-3,500 रुपये मीही घातले होते. हं, आणि ती बाईक मिळाल्यानंतर स्कायपॅक कुरिअर त्या टायमाला होती. हं, तर त्या स्कायपॅक कुरिअरमध्ये तुमचं कॉलेज संपल्यानंतर हं, त्यावेळेला एक त्यांनी स्कीम काढली होती की तुम्ही 12 वाजता जाऊ शकता, हं, 12 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत डिलिव्हरीज करायच्या, हं, 70 रुपये पर डे मिळायचे आणि हं, त्यावेळेला 13 रुपये 26 पैसे पेट्रोल होतं. हं, तर 30 रुपयाचे पेट्रोलचे पैसे द्यायचे, म्हणजे 2.25 लिटर पेट्रोल द्यायचे. हं, आणि हिरो होंडा गाडी त्यावेळेला क्लेम करायची की आम्ही 80 किलोमीटर पर लिटर चालतो. हं, त्यामुळे आमच्या डोक्यात कसं होतं की 80 किलोमीटर पर लिटर जर चालली तर हं. मला दिवसाला 100च किलोमीटर त्याच्यात गरज आहे. वापरायचं होतं. मग उरलेले 100 किलोमीटर मी माझ्या स्टुडंट पॉलिटिक्ससाठी किंवा मग बायकोला फिरवण्यासाठी वापरू शकतो. हं, आणि 70 रुपयाची त्यावेळेला रोख ही फार मोठी असायची. अगदी. आणि त्या दृष्टीने मी स्कायपॅक कुरिअरला, मी माझा मित्र होता एक अद्वैत म्हणून, हं, आम्ही दोघे स्कायपॅक कुरिअरला गेलो. मी ऍप्लिकेशन केलं, मी फॉर्म भरला, हं, पहिल्या दिवसाचं कुरिअर घेतलं हं, आणि बाहेर पडल्यानंतर ते डिलिव्हरी करून घरी आलो. हं, त्यावेळेला माझी म्हणजे नीताने मला सांगितलं की आयुष्यभर हे कुरिअर करणार आहेस का स्वतःचं स्वप्न 1761 बंगल्याचं पूर्ण करणार आहेस बल्बच्या. हं, आणि तो दिवस होता. मी परत कुरिअर पॅकेज सोडले. मी ते 70 रुपये घेतले नाहीत, हं, कारण ते एथिकली मला बरोबर नाही वाटलं की मी आज जर यांचे पैसे घेतले तर मी त्यांचं काम अर्धवट केलंय. हं, हं. आणि मी ते सोडून दिलं. ती माझी आयुष्यातली पहिली आणि शेवटची नोकरी होती. अच्छा. आणि मग तिथून मी माझं करिअर कसं करायचं ते ठरवलं आणि मग प्रयत्न केले. खूप लोकांनी फसवलं. म्हणजे आता मी आता पॉलिटिशियन बद्दल बोललो तर मला लोक मला म्हणतील तूही पॉलिटिशियन्स आहेत आणि तुमच्या याच्यावर मी ट्रोल होईन. हं, पण तू ये, मी तुला काहीतरी बिझनेस देतो, मग हं, काहीतरी लेबरचा बिझनेस देतो. मग त्या काळामध्ये कोकण विकास महामंडळाच्या माध्यमातून एक महामंडळ होतं, हं, ज्याच्यामध्ये कोकणातल्या सुशिक्षित बेरोजगारांना तुम्ही एखादा जर बिझनेस केला तर तुम्हाला भाग भांडवल म्हणून 15% किंवा 25% दिले जायचे. हं, आणि त्याच्यातून मी एक टुरिस्टची गाडी घ्यायचं ठरवलं. आणि हं, ती टुरिस्टची गाडी, मी जी पहिली गाडी घेतली ती 1,18,000 रुपयाची टुरिस्टची मारुती व्हॅन होती. त्याच्यामध्ये कोकण विकास महामंडळाने मला 30,000 रुपये दिले होते. हं, आणि 9 का 10,000 रुपयासाठी मी माझ्या आईचं, माझ्या बायकोचं मंगळसूत्र आणि दागिने अभ्युदय बँकेत गहाण ठेवून मी ती गाडी घेतली. आणि दुर्दैव म्हणतात कसं ते बघा, हं, फेब्रुवारी महिन्यात माझी गाडी येणार होती आणि बजेट आलं. हं, आणि ते बजेट आल्यानंतर त्या मारुती व्हॅनची किंमत 10,000 रुपयांनी वाढली. मग मी पुन्हा कॅनरा बँकेत गेलो. मला आजही ते व्यक्ती आठवत आहेत, पै नावाचे. हं, ते मला म्हणाले की 10,000 रुपयाच्या प्रोसिजरसाठी पुन्हा ही तुझी फाईल पूर्ण हेडक्वार्टर्स पर्यंत जाईल आणि 3 महिने लेट होईल, हं, पण तोपर्यंत तुला दिलेल्या पैशाचं व्याज भरावं लागेल. हं, मग मी 10,000 रुपये माझ्या नातेवाईकांकडनं घेऊन, आता ती स्टोरी फार मोठी आहे, सांगत नाही, हं, पण माझ्या एका चुलत भावाने मला त्यावेळेला 10,000 रुपये दिले. हं, आणि मग ती मी गाडी घेतली आणि ती गाडी सुरुवात केली. आणि त्यावेळेलाही लोकांनी मला त्रास दिला की तू ये, मग गाडीत घेऊन मला फिरायचे. आणि हं, मग मी त्या पेट्रोलच्या काट्याकडे बघायचो की पेट्रोल संपतं कधी हं, आणि हे मला फिरवतात कसे. पण हं, कोणी मला व्यवसाय दिला नाही. शेवटी माझे एक मित्र होते, संतोष शेणाय म्हणून, ते आता वारले. आणि संजय पाटकर म्हणून माझा एक मित्र होता, तो टाइम्स ऑफ इंडियामध्ये होता. त्यांनी मला सांगितलं की तू टाइम्स ऑफ इंडियाचं एक टेंडर आलंय, हं, जे सकाळी 4ला सुरू होईल. हं. टाइम्सची त्यावेळेला प्रचंड मॅगझिन्स होती. हो.
इलस्ट्रेटेड वीकली होती, फिल्मफेअर होतं आणि उजाला होतं. अनेक मॅगझिन्स टाइम्सची त्या टायमाला होती. तर ती सकाळी 4ला यायचं, हं, 5ला गाडी काढायची आणि सर्व रेल्वे स्टेशन्सवरती डिलिव्हर करत, हं, शेवटचं बोरवली रेल्वे स्टेशन ती डिलिव्हरी करून तुमचं काम संपलं. आणि त्यावेळेला ₹220 8 तास 80 किलोमीटरला मिळायचे. हं, त्यामुळे मी सकाळी 3ला उठून 3:50ची ट्रेन पकडायचो दादरवरनं. हं. हिरो होंडा गाडीने दादर स्टेशनला जायचो आणि तिथून 4:05ला मी विटीला उतरायचो. आणि मग तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की खेमका नावाची एजन्सी होती जे टाइम्सचं सगळं डिलिव्हरी करायची. आणि त्यावेळेला ₹70 रोज हं, लोडिंग अनलोडिंगला मिळायचे. तर मग मी त्या खेमकाच्या मॅनेजरला विचारलं, तर हे मी केलं तर चालेल का? हं, तर तो बोलला, कसं चालेल साहेब, तुम्ही टुरिस्ट गाडीचे मालक आहात. तर म्हटलं, मला ₹70 रोज मिळतील. तर ते अनलोडिंग लोडिंग पण मीच करायचो आणि गाडीवरती पण अनलोडिंग लोडिंग मीच करायचो. त्यामुळे ते ₹70 रोख मिळायचे. हं, त्या ₹70चं माझं गणित असं होतं की ₹30 माझे मला राजकारणासाठी हं. आणि ₹40 नीतासाठी. अशा पद्धतीत ते मी माझं करिअर सुरू केलं. आणि मग बोरिवलीवरनं आल्यानंतर दादरला गाडी 8:30 वाजता मी सोडायचो. हं, 3 वाजताच मी आंघोळ वगैरे करून पूजा करून निघायचो. हं. आणि मग 9:30 वाजता मी कीर्ती कॉलेजला जायचो, कारण मी BScचा स्टुडंट होतो. 10 वाजता तर माझं प्रॅक्टिकल असायचं. हं. 10 ते 12:30 मी प्रॅक्टिकल करायचो. त्याच्यानंतर राजनीती, स्टुडंट पॉलिटिक्स, नेतागिरी करायचो. 3 वाजता नीताला दादर स्टेशनवरनं पिकअप करायचो, घरी जायचो. 1.5-2 तास आराम करायचो. आणि आजही कॉरोनेशनचा नाका आहे, जिथे कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या वडिलांचा म्हणजे प्रबोधनकारांचा पुतळा आहे. हं. तो आमचा नाका होता, म्हणजे अड्डा. अच्छा. स्टुडंट पॉलिटिक्स लीडरचा अड्डा. दिलीप पाटीलच्या नेतृत्वात आम्ही काम करायचो. हं, आणि मग तिथे 8-9 वाजेपर्यंत स्टुडंट राजनीती करायची. मग लोकांना बोलवायचं. मुंबईतून, महाराष्ट्रातून कार्यकर्ते यायचे आणि त्याच्यातून आमचं स्टुडंट पॉलिटिक्स उभं राहिलं. आणि हं. अनेक निवडणुका आम्ही लढलो. म्हणजे त्यावेळेला शिवसेनेच्या, राज ठाकरे विद्यार्थी सेनेच्या समोर लढलो. नरेंद्र वर्मा, संजय पाटील NSUI मध्ये होते, त्यांच्या समोर लढलो. हं. अनेक लोक, जितेंद्र आव्हाड असतील, प्रताप सरनाईक असतील, आता अनेक नावं त्याच्यापैकी राजकारणात फार मोठे आहेत. हं. आणि मी त्यांच्याबरोबर मोठा आहे, त्याचा अगदी. मला अभिमान देखील आहे. पण मग त्याच्यातून माझं ते करिअर सुरू झालं. आणि मग 1 गाडीची 2 गाडी, 2 गाडीच्या 5 गाड्या. मग ते कॉपरेटिव्ह, प्रायव्हेट कॉपरेटिव्ह मॉडेल त्यावेळेला माझ्या डोक्यात आलं. हं, मग अनेक विद्यार्थ्यांना मी त्या मंडळातून पैसे घेऊन दिले, त्यांच्या गाड्या घेतल्या आणि मग मी गव्हर्नमेंटची टेंडर्स भरायला लागलो. हं. आणि मग एका गाडीच्या 36 गाड्या माझ्या झाल्या. आणि कालांतराने मग त्याच्यामध्ये जसं प्रत्येक वेळेला कुठे ना कुठेतरी एक कॉर्पोरेट इन्व्हॉल्ड होतं, राइट. तसं हट्स रेंट कार, साई रेंट कार, म्हणजे हं. त्यावेळेला कलमाडींची साई साई. म्हणून खूप मोठी कंपनी होती. साई रेंट कार, हट्स रेंट कार आणि अनेक कंपन्या त्यावेळेला त्याच्यामध्ये आल्या आणि त्या बल्क गाड्या घेऊन आल्या. हं, आणि जो रेट मला 1991 मध्ये ₹220 मिळत होता, तोच रेट पुन्हा 1996 मध्ये या लोकांनी पुन्हा केला, कारण त्यांचा बल्क बिझनेस होता. बरोबर. आता आज मला कळतं की ते त्या रेटला का आणि कसे करत होते, कारण तो बल्क मॉडेल होता. आणि मग मी तो कालांतराने बिझनेस कमी 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 करत गेलो. आणि मग एक स्टेजला आला की तो बिझनेस मला बंद करावा लागला, कारण हं. परिस्थिती तशी नव्हती. अच्छा. आणि मग तोपर्यंत माझं ग्रॅज्युएशन झालं होतं. मी BSc ग्रॅज्युएट केलं. बायकोने जे म्हणणं आर्ट टीचर डिप्लोमा कंप्लीट केला, तिचं कमर्शियल आर्ट्स तिने कंप्लीट केलं. आणि मग एक लेवलला जाऊन मी ठरवलं की आता जर आयुष्यात काहीतरी करायचं असेल, तर आपल्याला काहीतरी असा व्यवसाय करावा लागेल, जो व्यवसाय रोज प्रत्येकाच्या जीवनातला उपयोगी व्यवसाय असेल. बरोबर. आणि मग तो उपयोगी व्यवसाय काय असेल, तर त्याच्यामध्ये त्या काळामध्ये एक टाइम्समध्ये बालकृष्ण मला आता आजही कधी कधी भेटतो. आता तो टाइम्समध्ये लिहित नाही, हं. पण त्यावेळेला त्याने एक आर्टिकल लिहिलं होतं की मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर खूप वाढतंय. बरोबर. तो काळ होता 97, 98, 99, 2000चा. हं. की इन्फ्रास्ट्रक्चर येत आहे, मॉल कल्चर येत आहे, मल्टिप्लेक्स थिएटर्स येत आहेत, कॉर्पोरेट ऑफिसेस येत आहेत, BKC डेव्हलप होत होती, बरोबर. अनेक गोष्टी, एअरपोर्ट डेव्हलप्स होत होत्या. आणि त्या काळामध्ये हे इन्फ्रास्ट्रक्चर जर डेव्हलप झालं, हं. तर या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटला फॅसिलिटीज देणाऱ्या कंपन्या आज इंडियामध्ये नाही आहेत. तर मग बरोबर. त्याच्यामध्ये कोण होतं, तर CBRE, नाईट फ्रँक, डेलॉईट, ISS, अशा अनेक इंटरनॅशनल कंपनीच्या भारतामध्ये आल्या होत्या. आज आपण ट्रम्पचं बघतोय, कदाचित त्या कंपन्या आता असतात तर त्यांनी आताही त्रास आपल्याला इथे दिला असता. आणि त्या काळात माझी एक सवयी आहे, म्हणजे माझी आणि नीताची, आम्ही दोघे एकमेकाशी बिझनेस आणि याच्यावरती खूप बोलतो, वैयक्तिक कमी बोलतो.
म्हटलं आपण काय केलं पाहिजे. तर मी म्हटलं असं असं आर्टिकल वाचलं आणि मी त्यावेळेला माझा MBA करत होतो. तर MBA मध्ये माझा एक सब्जेक्ट होता मार्केटिंग आणि स्ट्रॅटेजी. मी म्हटलं आपण असा बिझनेस करायला पाहिजे की ज्याच्यामध्ये रोज संध्याकाळी घरी माझे 1,000 रुपये आले पाहिजेत किंवा 500 रुपये आले पाहिजेत. त्यावेळेला 500 रुपये खूप मोठी गोष्ट असायची. अगदी. आणि मग ते काय प्रोडक्ट असेल, तर जसं आपण ठरवतो की आता आता आपण एखाद्या दुकानात गेलो की अरे मला मिनरल वॉटर देत, आपण मिनरल वॉटर नाही बोलायचो, त्या टायमाला बोलायचो बिस्लरी दे. बिस्लरी अजूनही 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 बऱ्यापैकी बिस्लरीचंच नाव बिस्लरीची येतं. आठवण आली तर थोडासा एक घोटही घेतो. आणि दुसरा विषय होता की आम्ही टूथपेस्ट घ्यायला गेलो तर आम्ही सांगतो कोलगेट दे. अगदी. असं अनेक गोष्टी होत्या. तर मग मी ठरवलं की आपण का नाही असा आपला एक ब्रँड बनवावा की जो रोजच्या जीवनात लोकांना लागतो. मग तो होता फॅसिलिटी मॅनेजमेंट. मग त्याच्यामध्ये सिक्युरिटी आली, हाऊसकीपिंग आली, क्लिनिंग आली, फसाड क्लिनिंग आलं. आता त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी खूप वर गेली. पण ज्या वेळेला मी हा बिझनेस सुरू केला आणि नीताने हा बिझनेस सुरू केला, त्यावेळेला लोक आम्हाला म्हणत होती की कसला झाडू मारायचा धंदा चालू केला. म्हणजे लोकांनी घाणेरड्या शब्दात मला भीक मागायचा धंदा हा शब्दही वापरला. पण आज मला अभिमान आहे की भारतातली सगळ्यात मोठी लिस्टेड कंपनी भारतीय कुठली असेल तर ती क्रिस्टल आहे आणि त्याची चेअरमन नीता लाड आहे. खूप आज अभिमानाची 90,000 गोष्ट आहे. लोक आमच्याकडे काम करतात. कदाचित आता 1,00,000हून अधिक झाली असेल, कारण बिझनेसमध्ये आता मी एवढा इन्व्हॉल्व नाहीये. परंतु संपूर्ण भारतामध्ये 27 ठिकाणी आमचे ऑफिसेस आहेत. 11 एअरपोर्ट्स आम्ही करतो आहोत आणि जवळजवळ 695 आमचे ब्ल्यू चिप क्लायंट्स आहेत. त्यामुळे अशा पद्धतीतली माझी परळ ते बिझनेस ही जर्नी झाली. जसं की तुम्ही सांगितलं की कॉलेजपासूनच तुमचं पॉलिटिकल करिअर चालू झालं. मग तिथून तुमचा अड्डा तिथे बसणं. सो तिथून जसं तुम्ही सांगितलं बिझनेस ग्रो करता करता बरेच कॉपरेटिव्ह संस्थांशी जोडल्या जातात. म्हाडाशी तुम्ही कसे जोडला गेला? नाही, मी ज्या वेळेला स्टुडंट पॉलिटिक्समध्ये होतो त्या टायमाला माझा संपर्क आला हा राहुल महाजनांशी. राहुल महाजनांचे वडील म्हणजे प्रमोद महाजन. तुम्ही अगदी त्यांच्याशी जवळ. माझं धनंजय मुंडे, मी, प्रताप सरनाईक, जितेंद्र आव्हाड, आमचा एक समीर म्हणून मित्र होता, अनेक आम्ही मित्र, सत्यजित देशमुख, कुणाल पाटील, असे अनेक मित्र कॉलेजचे, विलासरावांचा मुलगा अमित, आमचा असा सगळा तो कॉलेजचा ग्रुप होता. त्या काळात राहुल महाजनांशी जवळ आल्यामुळे मला प्रमोदजींच्या जवळ जाण्याचा संबंध आला. आणि धनंजय तसा फार त्यावेळेलाही बोलका होता, फार ॲक्टिव्ह होता, कारण गोपीनाथरावजींचं सगळंच पॉलिटिक्स तो पाहायचा. आणि ते पाहत असताना प्रमोदजींच्या सानिध्यात आल्यानंतर माझ्यामधले काही स्पार्क्स प्रमोदजींनी पाहिले. आणि प्रमोदजींच्या 2 निवडणुकांमध्ये मी फार प्रमुख भूमिका केल्या, ज्याच्यामध्ये निवडणूक मॅनेजमेंटची भूमिका होती, पडद्यामागची भूमिका होती, काही लोक काँग्रेसमधून फोडून निवडणुकीत मदत करण्याची भूमिका होती. अशा अनेक भूमिका, ज्या भूमिकेमध्ये त्यांनी ईशान्य मुंबईतनं 2 निवडणुका लढल्या. एक निवडणूक ते हरले आणि एक निवडणूक जिंकून ते डिफेन्स मिनिस्टर झाले. आणि दुसरी निवडणूक हरल्यानंतर ते ॲडवायझर टू प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया माननीय सन्माननीय कैलासवासी अटल बिहारी वाजपेयींचे प्राईम मिनिस्टर ॲडवायझर झाले. त्या दोन्ही निवडणुकांमध्ये मी त्यांच्याबरोबर राहिलो. आणि मग त्या कालांतराने, म्हणजे आज आता हे टी व्हीवरती किंवा पॉडकास्टवरती बोलणं किती योग्य आहे मला माहीत नाही, परंतु शरद पवार फुटणार आणि भाजप, शिवसेना आणि शरद पवार हे सरकार बनणार, याचा 99चा विटनेस मी आहे. म्हणजे याच्यावरती आज कदाचित लोक डिबेट करू शकतील, विश्वास करणार नाहीत, पवारसाहेब कदाचित ते डिनाई करतील. पण त्यावेळेला शरद पवार मंत्री नव्हते, शरद पवारांकडे मंत्रीपद गेलं होतं. कारण पवारसाहेबांचा एक स्वभाव आहे, ते नेहमी महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी सूर्यासारखे तेजच राहिले. म्हणजे मी त्यांचा विरोधक असलो तरी त्यांचा आदर फार करतो. त्यावेळेला डिझास्टर मॅनेजमेंट, म्हणजे आपल्याला आठवत असेल कच्छमध्ये भूकंप झाला होता, लातूरमध्ये भूकंप झाला होता, त्या काळामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटचा चेअरमन हे पद क्रिएट केलं गेलं आणि शरद पवारांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला. त्यावेळेला त्याच्या मागची भूमिका प्रमोद महाजनांची फार मोठी होती. आणि त्या काळातच एक वेगळं समीकरण काँग्रेसच्या विरोधात करावं ही प्रमोदजींची भूमिका त्या काळात होती. आणि मग त्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली. आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यानंतर असे काही सर्कमस्टन्सेस क्रिएट झाले की मी राष्ट्रवादीत गेलो. आणि मग मी पुन्हा जसा प्रमोदजींचा ब्ल्यूएड बॉय होतो तसा पवारसाहेबांचाही ब्ल्यूएड बॉय झालो. आणि साहेबांनी माझ्यावरती प्रचंड प्रेम केलं. आजही ते माझ्या मागणं बोलतात की मी त्याच्यावरती मुलासारखं प्रेम केलं. त्या काळात त्यांनी मला पहिली संधी दिली ती सिद्धिविनायक न्यासाचा विश्वस्त म्हणून.
आणि त्यावेळेला वयाच्या 31व्या वर्षी मी सिद्धिविनायक न्यासाचा विश्वस्त झालो. त्यावेळेला खूप लोकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण सिद्धिविनायक न्यासावरती अनेक मोठे लोक, दिग्गज लोक गेले. वाघ मॅडम होत्या, प्रभूसाहेब होते, ते नंतर केंद्रीय मंत्री झाले, गुरुदास कामत होते, जयंत साळगावकर होते. अनेक नावं मोठी घेता येतील जी 1981 ते मी होईपर्यंतच्या कालावधीपर्यंत त्या सिद्धिविनायक न्यासावर होती. आणि मला एक प्रचंड मोठी संधी मिळाली न्यासावरती काम करत असताना, की ती सिद्धिविनायक मंदिर आज जे तुम्ही पाहताय त्याच्यामध्ये मी, म्हणजे गणेशाची कृपा आहे, मी माझं योगदान म्हणणं हे फार चुकीचा शब्द होईल, पण बाप्पाच्या संधीमुळे मला ते करता आलं. त्यावेळेला गणपती मंदिराला थ्रेट होते, त्यावेळेला इंटरनॅशनल थ्रेट्स होते, बॉम्बलास्ट झाले होते. त्यामुळे मला त्या संधीचा फायदा घेऊन जे जयस्वाल साहेब आता CBI डायरेक्टर म्हणून रिटायर्ड झाले, त्या टायमाला ते ॲडिशनल CP होते मुंबईचे. ओके. आणि मग त्या थ्रेट्सचा जो काही भाग होता त्याला घेऊन विजय साळसकर झाले, हेमंत करकरे झाले, ह्या सगळ्या मंडळींनी तो रोड ॲक्विजिशन करून, कारण त्या टायमाला सुब्रतो रातो नावाचे जयस्वाल साहेबांचे बॅचमेंट ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर होते. आणि मग तो रस्ता आम्ही ॲक्वायर केला, तिथे भिंत बांधली, मागची जागा ॲक्वायर केली, तिथे आम्ही भक्त निवास बांधलं. आणि मग तो कालावधी जो होता तो त्या टायमाला माझ्यावरती अनेक आरोप देखील झाले. त्यावेळेला 6 कोटीची भिंत प्रसाद लाडनी बांधली, मग किती पैसे खाल्ले. आणि त्यावेळेला ABP माझा नव्हतं, त्यावेळेला स्टार माझा नावाचं चॅनल होतं आणि ती बातमी चालली होती. मला आजही तो दिवस आठवतोय की मी पवार साहेबांना संध्याकाळी फोन केला होता. म्हणजे माझा आजही त्यांच्या त्या जनपदच्या घराचा नंबर पाठ आहे. 011 वरनं तो नंबर होता. आणि मी साहेबांना म्हटलं की साहेब, माझ्यावर असा आरोप झाला, हे मी केलेलं नाही. तर मला साहेबांनी एक शब्द फार छान सांगितला होता, जो शब्द मला अगोदर प्रमोद महाजनांनी सांगितला होता, की कुठलीही टीका होते त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची, की तू काम करत असतो आणि टीका ही होते त्या टायमाला प्रसिद्धी मिळते. प्रसिद्धी चांगली असो का वाईट असो, प्रसिद्धी असते. लोकांची मेमरी फार छोटी असते. ते आज ऐकतात, उद्या विसरतात, दुसरी बातमी आली, परत ते तुझी बातमी विसरून जातात, तू तुझं काम करत राहा. आणि तेव्हा मी ते काम केलं. त्याच्यानंतरचा तो 4 वर्षाच्या काळात मी अनेक मोठ्या लोकांच्या सिद्धिविनायकामुळे संपर्कात आलो. म्हणजे माननीय अमिताभ बच्चन देखील मंदिरात यायचे तर मला फोन यायचा. त्यांची रोजी नावाची सेक्रेटरी होती. अनेक लोक, म्हणजे त्यावेळेला भैरवसिंग शेखावत उपराष्ट्रपती होते, मंत्री, केंद्रीय मंत्री आले की तिथे यायचे, मग त्यांची व्यवस्था करणं, दर्शन करणं. आणि त्या काळामध्ये सुरेश कलमाडी जसं पुण्यामध्ये गणेश फेस्टिवल करतात, तशा पद्धतीत माघी फेस्टिवल जो मुंबईत सुरू केला त्याचं श्रेय देखील मी स्वतः घेतो. आता जिथे त्या मेट्रोमुळे जे मैदान बंद पडलंय त्याला मनमाला टँक मैदान म्हणतात, त्या मैदानावरती सातत्याने 5 वर्ष, म्हणजे लता दिदीपासून, आशा दिदींपासून, अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकरजी, शंकर महादेवन, हरिहरन, भूपेंद्र भट, जाकीर हुसेन, अनेक लोकांनी तिथे येऊन कार्यक्रम केले. आणि कोणी 1 रुपया न घेता केलं. म्हणजे प्रत्येकाची एक ती गणपतीची श्रद्धा होती की तो कार्यक्रम झाला पाहिजे. आणि तो कार्यक्रम 5-5 दिवसाचा एवढा भव्य गणेश फेस्टिवल व्हायचा की त्याच्यामुळे एक महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं माझं नाव झालं, लोकांमध्ये एक इच्छा झाली. आणि त्या काळात मी आता जे मी टेम्पल मॅनेजमेंट चालवतो, टेम्पल मॅनेजमेंटच्या जे माझे आतापर्यंत 4 वर्ष मी मोठे प्रोग्राम्स केले, ज्याच्यामध्ये देवेंद्रजींनी आणि संघाने मला खूप मदत केली. तो प्रोग्राम मी पहिला प्रोग्राम केला टेम्पल मॅनेजमेंटचा तो 2007 साली. त्यावेळेला पतंजलीचे आपले हे रामदेव बाबा हे उद्घाटनाला आले होते. आणि रेणुका चौधरी त्या टायमाला केंद्रीय ह्याच्या मिनिस्टर होत्या, कल्चरल मिनिस्टर होत्या. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. आणि त्या टायमाला तो प्रोग्राम मी ITC परेलमध्ये केला होता. ओके. आणि ती एक माझी खूप मोठी अचिव्हमेंट होती. आणि मग पुन्हा मी एका धर्मांतराकडे वळतोय का किंवा धर्म वाढवतोय का याच्यावर टीका झाली आणि तो कार्यक्रम पॉलिटिकल प्रेशरमध्ये बंद झाला. अच्छा. ओके. अशा अनेक गोष्टी. आणि मग त्यानंतर मला पुन्हा एक संधी मिळाली, ती शरद पवारांनी ऑब्व्हियस दिली. त्याच्यामध्ये छगन भुजबळांचाही हात होता, जयंत पाटलांची मदत होती. आणि मी माडाचा अध्यक्ष 2011 साली झालो. आणि त्यावेळेला देखील मुंबईमध्ये यंगेस्ट माडा चेअरमन म्हणून मी केला. 9 वर्ष माझ्या आधी सचिन अहिर तिथे अध्यक्ष होते. आणि अनेक कामं माडामध्ये, माडाच्या पॉलिसीजच्या बाबतीत जर मी म्हणेन तर माझा एक स्वभाव आहे, मी एखाद्या विषयात जातो तेव्हा त्याचा अभ्यास पहिला करतो.
त्यामुळे म्हाडाच्या पॉलिसीज मी वाचल्या, म्हाडा काय करू शकते ते वाचलं आणि एक सर्वसामान्य परळच्या चाळीतून आल्यामुळे चाळीतल्या राहण्यांचं दुःख, हम्म, चाळीतल्या माणसांची दुःख, हम्म, त्याचं घराचं स्वप्न हे मी कसं पूर्ण करू शकू हा माझ्या मागे त्यावेळेला विचार होता. आणि अनपेक्षित प्रसाद लाड म्हाडाचा अध्यक्ष होऊ शकतो. म्हणजे एक मोठी पोस्ट, जो कोण आमदार राहिलाय, खासदार राहिलाय, आमदारकी नाही मिळाली त्याला ते देणं आणि हम्म, अचानक माझ्यासारख्या एका 38व्या वर्षाच्या मुलाला ती संधी देणं, हा एक माझ्यासाठी खूप मोठा त्यावेळेला ट्रान्झिशन पिरियड होता. हम्म, आणि मग मी त्यावेळेला खूप अभ्यास करून म्हाडाच्या अनेक पॉलिसीज बनवायचा प्रयत्न केला. हम्म, त्याच्यामध्ये 33(7) होती. मग ती 33(7) बी उपनगराला का नाही करता येणार. राईट. मग म्हाडामध्ये म्हाडा ज्या वेळेला फॉर्म झाला 1972 मध्ये, म्हाडाची ज्या वेळेला पॉलिसी क्रिएट झाली त्यावेळेला 1940च्या बिल्डिंगी रिडेव्हलपमेंटसाठी घेतल्या जात होत्या. मग मी ते सरकारकडे प्रेझेंट केलं की 1940 ते आता आपण उभे आहोत 2011, म्हणजे 70 वर्षाचा कालावधी गेला बरोबर. आणि त्या बिल्डिंगी त्याच्या आधी 30 वर्ष जुने आहेत. जुने. तर ही पॉलिसी आपण 80-90 पर्यंत आणू शकतो का? मग 33(7) उपनगरासाठी आणू शकतो का? 6-8 बिल्डिंगी एकत्र येऊन 4000 मीटरचा प्लॉट झाला तर त्याला 33(9) क्लस्टर आणता येईल का? पार्किंग समस्या होती, पार्किंग समस्या एकत्र करून 3324B प्लस 3327B 3337A आणि अनेक प्रकल्प SRA वगैरे असं एकत्र करून क्लस्टर करता येईल का? असे अनेक उपक्रम घेऊन मी त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. अतिशय सरळ माणूस, प्रामाणिक माणूस, पण अतिशय राजकीय शिस्त माणूस. मी घेऊन गेलो म्हणजे शरद पवारांनी पाठवलं या दृष्टीने मी नेलेला एकही निर्णय त्यांनी घेतला नाही. अच्छा. ते निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आताचे देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला 2014 मध्ये मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर त्या पॉलिसीजवरती अभ्यास झाला आणि ती पॉलिसी गठीत केली गेली. आणि मला आता आनंद वाटतोय की आत्ताची देवेंद्र फडणवीसांची जी हाऊसिंग पॉलिसी आलेली आहे त्याच्यामध्ये 2013, 2014, 2012च्या माझी जी पत्र होती त्याचे मी रेफरन्सेस त्या पॉलिसी वाचल्यानंतर आली. आज माझं नाव त्या पॉलिसीमध्ये नाही आहे, पण मला आनंद आहे की मी तेव्हा रेकमेंड केलेल्या पॉलिसी आज इम्प्लिमेंट झाल्या. देर आहे पण दुरुस्त आहे, पण देवेंद्रजीच्या निमित्ताने आले, याचा मला आनंद जास्त आहे. जसं तुम्ही म्हणालात की तुमचं राज्याच्या पॉलिटिकल करिअर हे शरद पवारांपासून चालू झालं किंवा तिथून तुम्ही त्यांचे क्लोज झाला, पण तुमची जी पॉप्युलॅरिटी आहे ते बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून खूप जास्त आहे. तर तो जो प्रवास होता तो खरं तर माझा प्रवास सुरू झाला प्रमोद महाजनांकडनं इन्स्पायर होऊन. आजही माझ्या मनामध्ये ती इच्छा आहे की मी जर राजकारणात कदाचित दिल्लीच्या राजकारणात गेलो किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात झालो तर मी प्रमोद महाजन व्हावं. कारण प्रमोद महाजनांची राजकीय पद्धत, राजकीय समीक्षा किंवा राजकीय जो काम करायची जी स्टाईल होती त्याच्यामध्ये कुठेतरी माझ्यामध्ये आजही मला असं वाटतं की कुठेतरी तो भाव माझ्यामध्ये आहे. त्यांच्या बोलण्याची शैली, त्यांच्या अभ्यासाची शैली, एखाद्या विषयावरती वक्तृत्व, एखाद्या विषयावरती अभ्यासपूर्ण बोलणं, एखादा विषय समजून घेणं आणि कमांड टू द ब्युरोक्रेसी. प्रमोद महाजन कधीच मंत्रालयात गेले नाहीत. त्यांच्या आयुष्यात त्यांनी महाराष्ट्राच्या मंत्रालयात पाय नाही ठेवला. एक दिवस महायुतीचं सरकार असताना कुठलं तरी उद्घाटन होतं, मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेलचित्राचं अनावरण होतं. त्यावेळेला त्या मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर जिथे तेलचित्र लावलं तिथपर्यंतच प्रमोद महाजन गेले. प्रमोद महाजन कधीच मंत्रालयात गेले नाहीत. हा त्यांचा राजकीय पकड होती आणि मला त्यांच्यावरती प्रभाव खूप आहे. त्यामुळे प्रमोद महाजनांपासून सुरू झालेलं करिअर पवार साहेबांच्या गाडीत बसलं आणि त्या गाडीतून आता बुलेट ट्रेनमध्ये देवेंद्रजींच्या बसलंय. त्यामुळे बीजेपी टू बीजेपी परत एक प्रवास सुरू झाला, याचा मला आनंद आहे. काय कारण होतं त्याच्यामागे? कारण अनेक होती. अशी काही कारण राजकीय संधी म्हणा किंवा त्यावेळेची विचारधारा म्हणा किंवा काही त्यावेळेच्या अरेंजमेंट्स म्हणा. जसं काही रॉ खुफिया एजंट सांगत नाहीत तसं काही गोष्टी पॉडकास्टवरती सांगता येत नाही. पण हिंदुत्ववादाचा मुद्दा तर निश्चितपणे माझ्या डोक्यात लहानपणापासून होता. कारण परळमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचं बाळकडू परळच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात होतं आणि ज्या पद्धतीमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा सोडून काँग्रेसचं सरकार काम करत होतं आणि त्याच्या मागे शरद पवार त्यांना होला हो करत होते सेक्युलरच्या नावाखाली, ते कदापि माझ्यासारख्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला कधी मान्य होणार नाही. म्हणजे आम्ही 91च्या दंगली बघितल्या, 2001चे बॉम्ब्लास्ट बघितले, सगळं पाहिलं.
बाबरी मस्जिद पाडलेली पाहिली, हिंदुत्वाचे विचार पाहिले, संघाची विचारसरणी आमच्या डोक्यामध्ये हिंदुत्वाची कायम राहिली. हं, आणि त्यावेळेला एक राजकीय अरेंजमेंट म्हणून जर आपण काम करायचं हं, तर मग ते न पटणार होतं. आणि हं, मग त्या काळात 2013 मध्ये देवेंद्रजी ज्या वेळेला राज्याचे भाजपाचे अध्यक्ष झाले त्यावेळेला गोपीनाथ मुंडे जिवंत होते. हं. म्हणजे लोकांनी कोणी विचारही केला नव्हता की देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते. बरोबर. आणि त्यावेळेला गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, एकनाथ खडसे अनेक नेते भाजपामध्ये होते. आणि त्यावेळेला ती जी एक माननीय नरेंद्र मोदींची जी एक लाट सुरू झाली, हं, म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आजही नीता मला त्या विषयावरती बडबडते किंवा किंबहुना शिव्या देते. 2014 मध्ये मला एक संधी माननीय देवेंद्रजींकडनं आली होती की तू विधानसभा भाजपावर लढ. हं, आणि त्यावेळेला मी म्हाडाचा अध्यक्ष होतो. हं, आणि 100% आमचं सरकार येईल, तू हरलास तरी आम्ही तुला म्हाडाचा अध्यक्ष कंटिन्यू करू, हं. अशा पद्धतीची एक ऑफर त्यावेळेला मला आली. अच्छा. काही राजकीय लोकांनी मला तेव्हाच्या मिसगाईड केलं, पण त्यावेळेला शरद पवारांचा माझ्यावरती उपकार म्हणा किंवा पगडा म्हणा एवढा भारी होता हं, की साहेबांनी मला एक शब्द, हं, देवगिरी आज जिथे अजितदादा राहतात तिथेच अजितदादा राहत होते, हं. मला सांगितलं की माझ्या कठीण वेळेत तू मला सोडून जाणार नाही, मला अपेक्षा आहे. आणि त्यांचे उपकार होते माझ्यावर. आणि फक्त त्यांच्या उपकाराची परतफेड मला कशी करता येईल तर ती माहिती त्यांना न सोडून जाता करता येईल, म्हणून मी ती केली. आणि त्यावेळेला मला देवेंद्रजीने ऑफर केली होती की आत्ताचे जे वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेकर आमदार आहेत कालिदास कोळंबकर, हं, त्यांच्यासमोर तू उभा राहा, माझ्याकडे सर्वे आहे, हं, तू 5-5.5 हजार मतांनी जिंकशील. हं. पण त्यावेळेला मी पवारांना न सोडण्याचा निर्णय घेतला. आणि मला वाटतं की ती माझ्या राजकारणातली कदाचित खूप मोठी चूक होती, परंतु ती चूक देवेंद्रनी सुधारली. मला 2015 मध्ये त्यांनी भव्य दिव्य असा प्रवेश दिला, राज्याचा भाजपाचा उपाध्यक्ष केला. हं, आणि 2016 साली हं. म्हणजे माझ्या माझ्या ध्यानीमनी नव्हतं, आम्ही आमच्या मुलीच्या कॉन्व्होकेशनसाठी लंडनमध्ये होतो. आणि मला फोन आला की तू मुंबईत कधी येतोयस. मला आजही तारीख आठवते, 20 तारीख होती, 20 नोव्हेंबर. तर मी म्हटलं माझा असा प्लान आहे की मी 25 तारीख नीताचा वाढदिवस करूनच मुंबईला येईन, तर तू एक काम कर, तू 22ला रात्रीचं विमान घे, तू 23ला मुंबईत ये. हं, आणि मला माहितीच नव्हतं. मी 23ला मुंबईत आलो. मी फोन केला त्यांना 23ला की मी मुंबईत आलोय, हं. तर त्यांचा रिप्लायच आला नाही अच्छा. त्यांच्या सवयीप्रमाणे. म्हणजे कदाचित कधी कधी त्यांना मुद्दाम ते रिप्लाय करत नाहीत, नाहीतर ते 1 मिनिटात प्रत्येक कॉमन माणसालाही SMS चा रिप्लाय देतात. आणि 24 तारखेला रात्री हं. आम्ही बिनानी सिमेंटचे ओनर होते, ब्रिज बिनानी, त्यांच्या मुलाच्या लग्नाला आम्ही फोर सीझन्समध्ये तेही आले, मी आलो, योगायोगाने बच्चन साहेबही तिथे होते. आणि त्यावेळेला मला बाजूला घेतलं, काय आता प्रोग्राम आहे, तर म्हटलं नीताचा वाढदिवस आहे, हं, पार्टी सेलिब्रेशन आहे आणि आपल्याला पार्टी सेलिब्रेशनला मी जाणार आहे. मी 12 वाजता फोन करीन विश करायला, तेव्हा तुला एक बातमी सांगतो. अच्छा. आणि तिला विश करायला फोन आला आणि मला सांगितलं की उद्या सकाळी तुला विधान परिषदेचा फॉर्म भरायचा आहे. अच्छा. आणि ती माझे पॉलिटिकल करिअर पॉईंट, म्हणजे सिद्धिविनायक न्यासाचा विश्वस्त, राज्यमंत्री म्हणून 5 वर्ष म्हाडाचं अध्यक्षपद, हं, आणि त्याच्यानंतर राजकारणाच्या मुख्य प्रवाहात हं. आणण्याचं काम देवेंद्रजींनी त्यावेळेला मला केलं. बरोबर. तुम्ही जसंच म्हणालात की 2015 मध्ये तुमचा प्रवेश झाला भाजपमध्ये. 2025 संपत आलेला आहे. मंत्रिपदाबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे का? कारण बरेच तशी चर्चा दरवेळेस जेव्हा पण इलेक्शन्स येतात किंवा वाटणी चालू असते त्यावेळेस नाव तुमचं पॉपअप होतं, पण अजूनपर्यंत आम्हाला मंत्री झालेले तुम्ही दिसला नाही. त्याच्याबद्दल काय बोलाल? मी याच्यासाठी नीताच्या वडिलांची आठवण करीन हं. की मला आठवतंय की नीताचे वडील फार मोठे दिग्गज तेव्हाचे नेते होते, म्हणजे 80-90sच्या काळातले बापसे साहेब. बाबूराव आपसे. ते नेहमी एक गोष्ट म्हणायचे की राजा बनण्यापेक्षा किंग मेकर बन, म्हणजे किंग बनण्यापेक्षा किंग मेकर बनलेलं चांगलं. कारण हं. त्यांनाही 82 मध्ये मुख्यमंत्री पदाची संधी आली, ती त्यांनी नाकारली. हो. त्याच्यानंतर त्यांना VP सिंग बरोबर ते गेले, VP सिंग पंतप्रधान झाल्यानंतर केंद्रात मंत्रिपदाची संधी आली, ती त्यांनी नाकारली. हो. दे ऑलवेज थिंक की द ऑलवेज अ किंग मेकर इज अ बिगर दॅन द किंग. ऑफकोर्स. त्यामुळे मी असं किंग मेकर स्वतःला म्हणणार नाही, हं. पण जो माझा किंग आहे, हं. ज्याने मी कधी विचार केला नव्हता की मी आमदार बनू शकेन, भारतीय जनता पार्टीत पुन्हा मला दुसरी टर्म मिळू शकेल, हं. पण देवेंद्रजींमुळे, केंद्रातले नेते अमित शहा असतील किंवा मोदीजींच्या आशीर्वादामुळे आणि जे काही महाराष्ट्रातलं नेतृत्व आहे त्याच्यामुळे मला महाराष्ट्राच्या राजकारणात
एक क्षितिज गाठण्याची संधी मिळाली. आज महाराष्ट्रामध्ये प्रसाद लाड हे एक देवेंद्रजींच्या जवळचं नेतृत्व मानलं जातं. हो. आणि काही वेळेला मंत्र्यांपेक्षा काही लोकांची शक्ती ताकद खूप मोठी असते. आणि माझी शक्ती ताकद ही मोठी आहे की मी देवेंद्रजींच्या जवळचा माणूस. बरोबर. म्हणजे कदाचित काही लोकांना त्यांच्यापर्यंत संपर्क करणं कठीण असतं, पण हं. प्रसाद लाडला ते कठीण नसतं. हं. आणि त्यांनीही आमच्यावरती एवढं प्रेम केलं की आम्हाला असा कधी आमचा शब्द पडायला दिला नाही. हं. आणि अनेक गोष्टीची उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये. अनेक गोष्टी सामाजिक असतील, राजकीय असतील, की ते स्वतःहून स्वतःच्या तोंडाने देखील कबूल करतात की त्यांच्या काही जवळचे लोकांपैकी आम्ही आहोत. त्याचा फायदाही होतो आणि नुकसानही होतं. आता मंत्रिपद का नाही मिळालं त्याचा कसा फायदाही आहे आणि नुकसानही आहे. पण एक देवेंद्रजींचा हनुमान म्हणून किंवा शिलेदार म्हणून मला त्याचा आनंद आहे. तुमचं तसं ॲस्पिरेशन आहे का? राजकारणामध्ये जर ॲस्पिरेशन नसेल, तर राजकारणात जाऊच नये किंवा कुठल्याही विषयामध्ये. मी आजकाल रोज सकाळी भगवद्गीता ऐकतो हं. किंवा श्रीकृष्णाचे उपदेश ऐकतो किंवा चाणक्य नीती ऐकत असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला जर इन्स्पिरेशन नसेल, तुम्हाला जर आयुष्यात काही करायचं नसेल, तर मग तुम्हाला जगण्याचा अधिकारच नाही. मग तुम्ही जगताय ते सर्वसामान्य माणसासारखेच जगताय, ज्याला इन्स्पिरेशन नाही. हं. संधी मिळाली तर ती निश्चितपणे घ्यायची, पण त्या संधीच्यासाठी कोणाच्या मागे जायचं नाही. हं. संधीसाठी कोणाचे हातपाय जोडायचे नाहीत. आणि आणि एक एक म्हण आहे हं. की नसीब से पहिले म्हणजे नसीब के आगे और समय से पहिले कुछ मिलता नहीं है. आणि राजकारणामध्ये मी तर अशी अनेक उदाहरणं पाहिली आहेत. हं. म्हणजे आता 19चं मंत्रिमंडळाचा विस्तार असेल, 24चा मंत्रिमंडळाचा विस्तार असेल, ज्यांनी कधी मनात विचारही केला नव्हता ते घरी झोपले होते, त्यांनाही मंत्रिपदे मिळाली. बरोबर. त्यामुळे योग्य वेळी योग्य संधी योग्य देवेंद्र आणि योग्य देवाभाऊ देईल हं. याची मला खात्री आहे. ओके, ओके. आता मला सांगा, की जे तुमचं समाजकार्य, त्याची जी सुरुवात आहे, ती कशी झाली? कारण तुम्ही खूप वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर डायलिसिस सेंटर्सपासून आय थिंक लेट्स टॉक अबाउट डायलिसिस सेंटर कारण त्याचं एक खूप महत्त्व आहे आणि आजच्या काळामध्ये मला असं वाटतं, की कॅन्सर ट्रीटमेंट्स आणि त्याचं डायलिसिस होणं आणि हे सर्वसामान्यांना परवडण्यासारखं नाहीये. तर तुम्ही का विचार केला त्या दिशेने वाटचाल करायची? नाही, त्याच्या मागची 2 कारणं होती. हं. त्याच्यातलं सगळ्यात पहिलं मोठं कारण माझी बायको नीता. हं. तिला कधीच राजकारणामध्ये इंटरेस्ट नाहीये. तिला समाजकारणामध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे. अगदी म्हणजे मनापासून. तुम्ही ओळखता, तुमची मैत्रीण आहे ती. त्यामुळे काहीतरी समाजाला आम्ही देणं लागतो. आमचं दायित्व लागतं, की आम्ही आज समाजामध्ये एक उद्योजक म्हणून किंवा एक नेता म्हणून किंवा एक एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून जेव्हा आम्ही काम करतो, हं. तेव्हा समाजामध्ये असे अनेक घटक आहेत, ज्या घटकांना त्या गोष्टीची गरज आहे. हं. राजकारणामध्ये लोकं बोलतात आणि विसरून जातात. हं. टीव्हीवर ब्लॉगर येतात, ट्रोल करतात, पण त्यांचं सामाजिक अस्तित्व काय? हं. मी अनेक नेते सांगेन जे सहकारावरती बोलतात, पण सहकारामध्ये स्वतःची साधी एक संस्था देखील त्यांची नाही. हं. मी आज राजकारणामध्ये मी एक असा व्यक्ती आहे, हं. जे आवर्जून तुझ्या चॅनलवरती मी सांगू इच्छितो, हं. की जो कामगार नेता आहे, हं. जो सहकार नेता आहे, जो सामाजिक कर्तृत्वावरती काम करतो, हं. जो राजकीय पटलावरती ज्याचं नाव घेतलं जातं किंवा नाव घेतल्याशिवाय त्याचा दिवस पुढे कोणाचा जात नाही. हं. शैक्षणिक क्षेत्रात मी आहे, बरोबर. औद्योगिक क्षेत्रात मी आहे, ॲग्रिकल्चरमध्ये मी आहे. म्हणजे असं आता कुठलेही स्थान राहिलेलं नाही आहे. जर कदाचित राहिलं तर तेही कव्हर करायची माझी इच्छा आहे. हं. परंतु ज्यावेळेला समाजामध्ये आम्ही 2 पैसे कमवतो, हं. ज्यावेळेला आमची सामाजिक एक प्रतिष्ठा होते, आज माझी कंपनी जवळजवळ 2,500-3,000 हजार कोटीच्या टर्नओव्हरची कंपनी आहे. हं. तर तो तो एक उत्पन्नाचा स्रोत आमच्याकडे आहे. बरोबर. आता मला सगळ्यांनी मिळून बाहेर काढलंय मी राजकारणात असल्यामुळे, पण त्यांचा उपयोग मी त्यांच्या मदतीचा घेत असतो. आणि बरं. तिचं जे स्वप्न आहे हां. आणि एक सामाजिक दायित्व म्हणजे मी राजकारणामध्ये असताना राजकीय माझ्या शक्तीचा, माझ्या राजकीय ताकदीचा, माझ्या राजकीय संबंधाचा फायदा करून जर समाजातल्या शेवटच्या घटकाला जर मी मदत करू शकत असेल, हं. जे माझ्या संस्थेचं नावच अंत्योदय प्रतिष्ठान म्हणून आहे. का हे नाव तुम्ही? अंत्योदय प्रतिष्ठान म्हणजे संघाचं एक ब्रीद वाक्य आहे. हं. अंत्योदयाच्या शेवटच्या व्यक्तीला मदत करणं आणि ज्या वेळेला अंत्योदयाच्या शेवटच्या व्यक्तीच्या घटकातल्या व्यक्तीला ती मदत होईल, बरोबर. त्यावेळेला खऱ्या अर्थाने समाज सुधारेल आणि देश सुधारेल. हं. त्यामुळे त्या अंत्योदयाच्या नावाची प्रेरणा घेऊन ते अंत्योदय प्रतिष्ठान नावाची मी हं. ऑर्गनायझेशन चालू केली, ज्या माध्यमातून आमचे डायलिसिस सेंटर चालतात,
चालते फिरते दवाखाने चालतात. म्हणजे आपण आश्चर्य कराल, मी डायलिसिस सेंटरमध्ये 1 रुपयाही कोणाकडनं घेत नाही. आमचे म्हणजे दिवसाला पूर्णपणे मोफत आहे. पूर्णपणे मोफत चालवतो. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा त्याच्यामध्ये काही बार हातभार लागतो. हं. बाकीचे उरलेले पैसे हे आमच्या स्वतःच्या दोघांच्या CSR पगारातून जातात. ओके. एक डायलिसिस करायला 1550 ते 1600 रुपये खर्च येतो. हं. महात्मा जनधनमधनं 900 रुपये मिळतात. त्याच्यातले काही पर्सेंटेज कापून आमच्या हातात 750-800 रुपये येतात. 750-800 रुपये आम्ही खिशातले घालतो. हं. दिवसाला 40 करतो. आतापर्यंत मला वाटतं 23,000हून जास्त डायलिसिस आम्ही आतापर्यंत केलेले आहेत. दिवसाला 4 शिफ्टमध्ये डॉक्टर चालतात. बरं. चालता फिरता दवाखाना चालतो, ज्याच्यामध्ये माझ्या 6 ॲम्ब्युलन्स चालतात. 30 डॉक्टरांचं आणि नर्सेसचं पथक माझ्याकडे आहे, बरं. जे स्लम्समध्ये जातं गोरगरीब जनतेकडे. आणि मग तिथे जरी मी हिंदुत्ववादाचा प्रचार करत असलो तरी हं. तिथे मग ती 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 जी स्लम आहे किंवा ती जी वस्ती आहे ती मुसलमानांची आहे का ख्रिश्चनांची आहे का कुठल्या धर्माची आहे जातीची ती नाही, तर त्या समाजाच्या लोकांना, त्या घटकातल्या लोकांना औषधं मिळणं. हं. आणि औषधं मिळून त्याच्यामध्ये जर एखादा व्यक्ती जर मला वाटला की तो गरजवंत आहे, की त्याचं नीचं ऑपरेशन करायचं आहे, डोळ्याचं करायचं आहे, हार्टचं करायचं आहे, कॅन्सरचं करायचं आहे, काही करायचं आहे, हं. माझ्याकडे एक टीम आहे. तुषार शिंदे नावाचा मुलगा त्याला कॅरी करतो आणि त्याच्या मागे काही पोरं आहेत, काही हं. मुलं आहेत. हं. आम्ही मग त्या टीमच्या माध्यमातून मुंबईतल्या सर्व 5 स्टार्स हॉस्पिटल्सला माझं टायअप आहे. बरं. आता माननीय मुख्यमंत्री सहायता निधीमधनं, वैद्यकीय सहायता निधीमधूनही मदत मिळते. त्याच्या अगोदरही मिळत होती. 19 ते 22 तेव्हाच्या मुख्यमंत्र्याला काय मनात आलं, त्यांनी ती निधी बंद केली. पण वर्षाला 150 ते 200 ऑपरेशन्स आम्ही फ्री करतो. त्याच्यामध्ये लागणारा त्यांचा एक साध्या सॅरोडॉनचा खर्च देखील माझ्या CSR बंद केला जातो. बरं. आणि काही हॉस्पिटलमध्ये मग थोडीशी आमची परळ स्टाईल आम्ही वापरतो, हं. की जिथे लोक नाही मानत तिथे कसं मनवायचं ते आम्हाला कळतं. हं. पण समाजाच्या हितासाठी जर ते करावं लागलं तर ते करायची आमची ताकद आहे. आणि अशा पद्धतीत हे 2 उपक्रम आम्ही चालवतो. कॅन्सरचा जो प्रश्न तुम्ही म्हणालात, हं. तर कॅन्सरच्या बाबतीत मी फार संवेदनशील आहे. हं. 91, 92, 93 मध्ये जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा माझ्या आईला ब्रेस्ट कॅन्सर झाला. ओके. आणि ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर ज्या वेळेला तिचे ऑपरेशन म्हणजे ब्रेस्ट रिमूव्ह करण्याची वेळ आली, त्यावेळेला ऑपरेशन करायची वेळ आली, त्यावेळेला टाटा हॉस्पिटल एकच पर्याय होता. हो. आणि त्यावेळेला प्रायव्हेट रूममध्ये जर ठेवायचं असेल तर त्या रूमचा चार्जेस 10,000 रुपये होता. हं. आणि ऑपरेशनचा खर्च 1,00,000 रुपये होता. आणि तेव्हा ती परिस्थिती माझी नव्हती. हं. मी 1-2 मित्रांकडनं पैसे घेऊन माझ्या वडिलांनी ग्रॅज्युएटी बाहेर काढून मग आम्ही ते ऑपरेशन तिचं सक्सेसफुल केलं. हं. त्याच्यानंतर ती 4 वर्ष जिवंत राहिली. आणि त्याच्यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे माझं कॅन्सरमधलं सगळ्यात मोठं इन्स्पिरेशन आहे देवेंद्र फडणवीस. हं. देवेंद्र फडणवीसांनी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नावाचं जे नागपूरमध्ये जे हॉस्पिटल मानलं आहे, 700 बेडचं हॉस्पिटल आहे. हं. प्रत्येक पेशंटच्या फॅमिलीसाठी तिथे राहायची व्यवस्था आहे, डॉक्टर नर्सेसची व्यवस्था आहे. आणि स्टेट ऑफ द आर्ट म्हणजे वर्ल्ड स्टेट ऑफ द आर्ट. रतन टाटासारख्या व्यक्तींनी, कैलासवासी रतन टाटांनी देखील त्याचं 2दा उद्घाटन केलं, पंतप्रधानांनी केलं. पण रतन टाटाजी त्यावेळेला म्हणाले होते की इतने इक्विपमेंट इंस्ट्रूमेंट टाटा हॉस्पिटल में भी नहीं है जितने इंस्ट्रूमेंट है नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट आबासाहेब थत्ते नॅशनल हॉस्पिटलमध्ये आहेत. अच्छा. आणि मग ती जी त्यांच्या मागची जी इन्स्पिरेशन होती, कारण त्यांच्या वडिलांना कॅन्सर झाला होता, त्यामुळे समाजातील लोकांना म्हणजे मध्य प्रदेश झालं, रांची झालं, छत्तीसगड झालं, त्या भागातल्या लोकांना कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी मध्य नागपूर आणि तो भाग झाला बरोबर. तर टाटासाठी यावं लागत होतं. तर ते आता ते नागपूरमध्ये करतात. आणि माझी भविष्यात इच्छा आहे, मी किमोथेरपी सेंटर सुरू करतो. अच्छा. BDR फार्मा बरोबर माझ्या ॲग्रीमेंट झाले आहेत, ओके. ज्याच्यामध्ये माझं संपूर्ण देशामध्ये 50 किमोथेरपी सेंटर करायचं चालू आहे. ज्याचं पहिलं किमोथेरपी सेंटर मी डिसेंबरमध्ये सुरू करतोय, आणि कुठे ते? जे सायनमध्ये पहिलं करतोय. बरं. इन्फ्रास्ट्रक्चर माझं उभं राहिलंय. आम्ही चांगल्या डॉक्टरांच्या काही इंटरव्ह्यूज करतो आहोत. हं. इक्विपमेंट्स आमच्या ऑर्डर झालेल्या आहेत. जिथे आज एक किमोथेरपी करायला 15,000 पासून 22,000 रुपये लागतं. सर्वसामान्य माणूस मॅडम ते परवडूच शकत नाही. म्हणजे एक किमोथेरपी म्हटले की त्याचा महिन्याचा पगार संपला. अगदी बरोबर. आणि किमोथेरपीसाठी मी सभागृहात प्रत्येक वेळेला म्हटलंय की महात्मा फुले जनधन असेल किंवा माननीय पंतप्रधानांची आरोग्य विमा योजना असेल, यामध्ये किमोथेरपीला 100% तुम्ही द्यावी. हं. आणि गरीब माणूस त्याच्यामध्ये होरपळून जातो. म्हणजे किमो करतो त्याला त्रास असतोच,
बरोबर त्याचे केस जातात, त्याचं रक्त जळतं, पण त्याच्या घरातल्यांना त्याच्यापेक्षाही मोठा त्रास असतो. बरोबर त्यामुळे ही किमोथेरपी, जसं डायलिसिस मी 100% फ्री करतो, हम्म, तसं किमोथेरपी मी फ्री करू शकेन का, याच्यावरती माझा अभ्यास चालला. आणि 50 ठिकाणी हम्म, 2 टियर सिटी, 3 टियर सिटीमध्ये करायचा. आणि हा सगळा जो कन्सेप्ट आहे, माझ्या मुलगी सायलीचा आणि माझ्या बायको नीताचा आहे, अरे वा की काहीतरी आपण कॅन्सरसाठी केलं पाहिजे. आणि भविष्यात मी देवेंद्रजींना देखील शब्द दिलाय, की हम्म, प्रसाद लाड जोपर्यंत तुमच्याबरोबर राजकारणात आहे, म्हणजे ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत मी त्यांच्याबरोबर 100% आहे. हम्म, एक मुंबईमध्ये सुसज्ज असं 50,000 स्क्वेअर फीटचं हम्म, कॅन्सरचं हॉस्पिटल सेंटर मुंबईमध्ये उभा करण्याचा माझा मानस आहे. व्हेरी गुड आणि अशा पद्धतीत सामाजिक सेवा, मग आदिवासी भागांमध्ये जाऊन वुमन म्हणजे चाइल्ड अवेअरनेस असेल, त्यांच्या सॅनिटरी पॅड आणि बाकीच्या बाबतीतले त्यांचे अवेअरनेस असेल, एज्युकेशन अवेअरनेस असेल, ग्रामीण भागात शिक्षण संस्था चालवणं असेल, नीताच्या वडिलांच्या अहिल्याबाई नगरमध्ये बीडच्या बॉर्डरपर्यंत काही संस्था आहेत, त्या आम्ही दोघे चेअरमन सेक्रेटरी म्हणून चालवतो. हो आता आमचा भाचा, म्हणजे तिचा भाचा, ती संस्था चालवतो. तिथे 1,000 विद्यार्थी दरवर्षी 10वी पास होतात. हम्म, आणि मग अनेक असे एज्युकेशन उपक्रम असतील. दर वर्षाला 150-200 मुलं आम्ही एज्युकेशनली दत्तक घेतो. हम्म, आणि ज्यांचा डेटाही आम्ही ठेवत नाही. ओके कारण आमच्या दोघांचं हे कसं, म्हणजे सामाजिक भाव आहे, हम्म, की एखाद्याला शैक्षणिक किंवा वैद्यकीय मदत केल्यानंतर त्याचा डेटा ठेवला हम्म, तर तुम्ही ते पाप करता. कर्म कर दर्या में ढाल. अगदी बरोबर जी मुलं शिकतात ती मुलं पुढच्या वर्षी त्यांची मार्कशीट घेऊन येतात, की यावर्षी आम्ही फर्स्ट इयर झालो, सेकंड इयरची फी भरायची आहे, त्यांची मार्कशीट बघितली जाते, त्यांच्या कॉलेजला डायरेक्ट आमच्या ट्रस्टमधनं चेक जातो किंवा ट्रान्सफर फी जाते. हम्म, आणि असे अनेक उपक्रम आम्ही आम्ही राबवतो. आता उपक्रम आपण जे सामाजिक कार्य करतो ते समाजाच्या दृष्टीने लोक पाहतात. अनेक मुलं आता त्याच्यामध्ये PSI झाली, काही मुलं इंजिनियर झाली, काही मुलं ऑस्ट्रेलियाला आहेत, काही मुलं त्याच्यापैकी लंडनमध्ये शिकतायत, काही मुलं लॉयर झाली. हम्म, पण येत असतात, भेटत असतात हम्म, आणि सांगत असतात, साहेब तुम्ही आमचं शिक्षण केलं. बरोबर ही एक मोठी अचिव्हमेंट लाईफमध्ये आमच्या आहे, अगदी जे आम्ही करतो आणि करत राहू. बरोबर आणि हे सगळं श्रेय मी मुंबई अभियान असेल हम्म, किंवा अंत्योदय अंत्योदय असेल. हम्म, आता मी तुम्हाला हे याच्यामध्ये मी मुंबई अभियानातला एक खूप मोठा किस्सा सांगेन, कारण माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही नांदेडच्या आहात. हो हो नांदेडमध्ये नेहमी दुष्काळ असतो. लातूर, नांदेड हा भाग दुष्काळाचा असतो. मध्यंतरीच्या काळात शेतकरी आणि मार्केट याच्यामध्ये दलाल निर्माण झाले होते. हम्म, देशाच्या पंतप्रधानांनी ती चेन तोडण्याचा निर्णय घेतला हम्म, आणि डायरेक्ट टू द मार्केट, फार्मर डायरेक्ट टू द मार्केट हे कन्सेप्ट आणला. आणि तेव्हाचे 2015 मधले माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पणन, म्हणजे जसं डिपार्टमेंट्स असतात तसं पणन डिपार्टमेंट असतं आणि हम्म, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट, त्या माध्यमातून त्यांनी शेतकरी आठवडी बाजार सुरू केले. ते आठवडी बाजार सुरू झाल्यानंतर ॲज अन MBA स्टुडंट किंवा एक बिझनेस एंटरप्रिनर म्हणून माझ्या डोक्यात एक संकल्पना आली, का नाही की मी सहकार माध्यमातून शेतकऱ्यांना एकत्र करावं, शेतकरी कंझ्युमर सोसायटीज एकत्र कराव्या, शेतकरी युथ रिफॉर्म तयार करावा. आणि मग पुणा, नाशिक, रायगड, पुरंदर, बारामती हम्म, आणि तुमच्या विदर्भातला काही भाग, मराठवाड्यातला काही भाग, असे एकत्र शेतकऱ्यांचे रिफॉर्म्स युनियन्स तयार केल्या. आणि प्रत्येक ठिकाणचे एक एक वस्तूची एक वेगळेपण आहे. बरोबर जसं नाशिकमध्ये द्राक्ष येतात, तर अहिल्यानगरमध्ये पेरू आणि डाळिंब येतं, हो तसंच पुरंदरमध्ये भाज्या येतात. तर त्यांना मी एकत्र करून त्यांना एक मार्केट तयार केलं आणि मुंबईमध्ये 13-14 ठिकाणी शेतकरी आठवडी बाजार हा संकल्पना मी उभी केली. हो म्हणजे कदाचित आता माझ्या स्टेटमेंट नंतर मुख्यमंत्री थोडे रागवतील, हम्म, पण सरकारचे शेतकरी आठवडी बाजार बंद झाले. हो पण मी मुंबई अभियानचे शेतकरी आठवडी बाजार 2015ला सुरू झालेले आजही 2025ला सुरू आहेत. हम्म, आणि वर्षाला 50 ते 60 कोटी रुपयाचा टर्नओव्हर आम्ही शेतकऱ्यांना देतो. शेतकऱ्यांची सगळी व्यवस्था आम्ही करतो. त्यांना टेंट देणं, त्यांचं जेवण, हम्म, ते आल्यानंतर त्यांची व्यवस्था, त्यांना लाईट, लोकल गुंडगिरी बरोबर भांडणं, पोलीस, महापालिका या सगळ्यांबरोबर भांडणं, कारण आजही त्यांच्यासाठी कुठलीही पॉलिसी तयार झालेली नाही. हम्म, त्यामुळे आजही आपण रविवारी लालबागला भारतमाताकडे गेलात तर प्रसाद लाड आणि देवेंद्र फडणवीसचा फोटो असलेला मी मुंबई अभियानाचा शेतकरी आठवडी बाजार आपल्याला पाहायला मिळतो. आणि तो कुठल्या संस्थेच्या अंडर येतो तो मी मुंबई अभियानच्या नावाने करतो हम्म, आणि शेतकरी ऑर्गनायझेशनच्या नावाखाली मी करतो. बरोबर आणि प्रत्येक स्टॉलवरती हम्म, शेतकरी कुठला आहे, हम्म, त्याचा सातबारा कुठला आहे, हा देखील आम्ही लावतो.
बरं. त्यामुळे तुम्ही एक दिवस तुम्ही तिथे शूट करावं अशी माझी इच्छा आहे, जरूर. की लोकं BMW, Mercedes, Audi घेऊन तिथे येतात. हं, आठवडी बाजाराला तिथे ते खरेदी करतात. हं, ताजं पनीर मिळतं, हं. ताजी लोणची मिळतात, पापड मिळतात, कुरडया मिळतात. त्याच्यामुळे बचत गटांना काम मिळायला लागली बरोबर. आणि मग ते नीता त्याच्यामध्ये लोकांना भेटत राहते. हं, एखादा क्राफ्ट क्रिएटर असेल तर त्यांना आम्ही तिथे संधी देतो आणि अशा अनेक महिला उद्योजक, हं. लाडू, शेंगदाण्याचे लाडू, मग कोकणातले शेंगदाण्याचे लाडू, मग खाजा, बरोबर. पनीर असं अनेक गोष्टी त्या बाजारात होतात. मुलुंडला होतो, जोगेश्वरीला होतो, चेंबूरला होतो, लालबागला होतो. ज्या ज्या ठिकाणी संधी लोक मागतात त्या त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना संधी देण्याचं काम आम्ही बरोबर. करत असतो. आपल्या मुलाखतीच्या सुरुवातीला तुम्ही म्हणालात, की परळमध्ये मोठं झाल्यामुळे मी कोणाला घाबरत नाही आणि कोणाच्या वेळ पडली तर अंगावर पण जातो. तुम्ही पॉलिटिकली इतके वेल कनेक्टेड आहात सगळ्या दिग्गजांशी आणि जसं तुम्ही म्हणालात, की सोशल वर्कमध्ये जिथे मला गरज पडली तिथे त्याचा अ, कसं आर्म ट्विस्टिंग करता येतं, हं. तो पण एक विषय आहे. तर जसं जनरली बोललं जातं, की पैसा आणि पॉवर असलं, की त्याचा गैरवापर माणूस व्यवस्थित करून घेतो. तुमचं ह्याच्याबद्दल काय मत आहे? माणसाला पैसा आणि पॉवर आले की अहंकार येतो. अगदी. मला वाटतं अहंकार हा सगळ्यात मोठा शत्रू आहे. हो. मला अहंकार कधीच नव्हता ना कधी नाहीये. रावणाला अहंकार होता. रामाकडे शक्ती होती, ताकद होती, भक्ती होती, ईश्वर होते. पण त्यांना अहंकार नव्हता. त्याने अहंकाराचा विनाश केला. बरोबर. अहंकाराने कुठली गोष्ट कधी साध्य होत नाही. वेळ प्रसंगी 2 पावलं मागे जाऊन कोणाची माफी मागायची असेल तर मी माफी मागायला तयार असतो. ज्याच्यातून समाजाचं, सामाजिक कार्याचं जर ध्येय उद्दिष्ट साध्य असेल तर मी समाजासमोर, टीव्ही समोर, चॅनल समोर, व्हिडिओ समोर माफी मागायला देखील तयार आहे. पण एखाद्या गोष्टीमध्ये जर त्या गोष्टीचा जर उपद्रव करून कोणाची बदनामी होत असेल, हं, किंबहुना त्याचा गैरफायदा होत असेल, हं. तर तो मी कधीच सहन करू शकणार नाही. अनेक उदाहरणं आहेत. देवेंद्रजींच्या हक्कावरती आमचे मनोजदादा पाटील गेले. त्यांच्या मराठा समाजाच्या आंदोलनाला माझा 100% पाठिंबा होता. हं, पण ज्या वेळेला त्यांनी त्यांच्या वैयक्तिक अंगावर जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला प्रसाद लाड पहिला मराठा माणूस होता हं. जो ब्राह्मण मुख्यमंत्र्यांच्या मागे उभा राहिला आणि मनोज जरांगे पाटलाला अंगावर घेतला. हं. कारण मनोज जरांगे पाटलाला त्याचा हक्क मागण्याचा अधिकार आहे. देवेंद्रजींच्या आईवरती, वडिलांवरती बोलण्याचा अधिकार त्यांना नाही. बरोबर. उद्धव ठाकरेंनी, संजय राऊतांनी जेव्हा जेव्हा देवेंद्रजींवरती वैयक्तिक हल्ला करण्याचा प्रयत्न केला, नरेंद्र मोदींवरती वैयक्तिक हल्ला करण्याचा प्रयत्न केला, अमित शहांवरती वैयक्तिक हल्ला करण्याचा प्रयत्न केला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती वैयक्तिक बोलण्याचा प्रयत्न केला, हं, त्या वेळेला त्या संजय राऊताला अंगावर घेण्याचं काम प्रसाद लाडने केलं आणि भविष्यात करत राहील. आम्ही घाबरत नाही, हं. कारण आम्ही चुकीचं करत नाही. बरोबर. समाज माझ्या मागे उभा राहतो हं. आणि समाजापेक्षा ती ईश्वरी शक्ती माझ्या मागे उभी राहते, ज्याच्यासाठी मी चांगल्यासाठी उभा राहतो. एखाद्या व्यक्तीचं जर तुम्ही नुकसान करताय, कशासाठी करताय? हं. समाजात काय कोणी काय ठेके घेतले आहेत का हे तुम्हीच करणार? आणि त्याच्यासाठी आम्ही सगळ्या गोष्टीच्या थराला जायला तयार आहोत. हं. म्हणजे वेळ प्रसंगी सगळं सोडायलाही तयार आहोत आणि पुन्हा एकदा 1988 परळ मॉडेलमध्ये देखील जायला तयार आहोत. बरं. त्यामुळे आम्ही त्याला घाबरत नाही. राजकारण हा एक विषय असा आहे, की जेव्हा विरोधक आक्रमक होतात, हल्ली बघितलं गेलं की खूपच घाणेरड्या लेव्हलवर जातं पॉलिटिक्स. अगदी पर्सनल टार्गेटिंग पासून फॅमिली कुणालाच सोडल्या जात नाही. आपण चर्चा केली, की देवेंद्रजींच्या आईवर घाणेरडी टीका करणं किंवा असे प्रकार आय थिंक वारंवार हल्ली होतच असतात. जेव्हा जी पार्टी सत्तेमध्ये आहे, खूप इनएव्हिटेबल आहे का, की तो सत्तेचा वापर किंवा गैरवापर करून जी पार्टी सत्तेत नाहीये त्यांना वैयक्तिक लेवलवर जाऊन त्रास देणं किंवा त्याचा गैरवापर करणं हे कितपत? हे महाराष्ट्राच्या राजकारणाला एक परंपरा होती. हं, यशवंतराव चव्हाण, अ, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, शरद पवार, वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, मनोहर जोशी, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे अनेक राज्याचे मुख्यमंत्री पाहिले.
महाराष्ट्राच्या राजकारणाची एक परंपरा नेहमी राहिली की संस्कृती जपली पाहिजे. हं, आणि राजकारणात कधीच म्हणजे मी जे पाहिलं हं, एक स्टुडंट लीडर म्हणून किंवा वेळेला किंबहुना महाजनांबरोबर किंवा पवारांबरोबर काम करत असताना, की वैयक्तिक पातळीवरती एखादा व्यक्ती विरोधकाचा विरोधक जरी असला हं, आणि त्याचं जेव्हा कुटुंब अडचणीत येतं त्या टायमाला ती राजकीय व्यक्ती त्याच्या मागे उभी राहते. हं. याचं उदाहरण आजही मी देवेंद्रजींकडे पाहतो, बरं. की एखादी व्यक्ती कितीही विरोधक असली आणि त्याचं कुटुंब अडचणीत येतं त्यावेळेला तो वैयक्तिक त्यांच्या मागे देवेंद्र फडणवीस म्हणून उभा राहतो, मुख्यमंत्री म्हणून उभा राहत नाही. हं, परंतु ही जी पातळी घसरली ना, हं. ही पातळी घसरली 2019 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर. बरं. माहित नाही म्हणजे त्याच्यामध्ये शरद पवारांनी त्यांना का कशी काय साथ दिली नाही दिली मला माहित नाही, परंतु याचा याचा भोगी मी स्वतः आहे. बरं. ज्या वेळेला उद्धवजी मुख्यमंत्री झाले त्याच्या आधी उद्धवजींचे माझे वैयक्तिक संबंध फार चांगले राहिले. म्हणजे ते फार मोठे आहेत, मी म्हणू नाही शकणार की मी त्यांचा मित्र राहिलो, पण कधीही त्यांच्या सुखदुःखात आनंदात आमच्याबरोबर ते त्यांच्याबरोबर वहिनी असतील आम्ही असू, मिलिंद असेल, मिलिंद माझा फार लहानपणीचा मित्र आहे, मिलिंद नार्वेकर. हं. मिलिंदाने आम्ही एकत्र क्रिकेट खेळलेलो आहोत, अर्ध्या चड्डीवरती मैदानात आम्ही ते गुल्ली बॉल खेळलेलो आहोत, त्यामुळे तो माझा मित्र आहे. आणि प्रत्येक वेळेला त्यांनी माझी साथ देण्याचा देखील प्रयत्न केला, पण त्याचं कोडं तोही मला आजपर्यंत सांगू शकला नाही. हं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी वैयक्तिक राग रोष काढण्याचा प्रयत्न चालू केला. एक तर पहिली गोष्ट तर उद्धव ठाकरे मुळी निवडूनच आले भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजींच्या कामावरती, विश्वासावरती आणि नावावरती. त्याच्यानंतर अचानक त्यांनी ते पिल्लू सोडलं, की मला मुख्यमंत्री करायचा शब्द दिला होता, मला केलं नाही. आणि मला आजही तो दिवस आठवतोय. तुम्ही नीताला माझ्या मागणंही विचारू शकता. हं. दिवाळीचा दिवस होता. आम्ही उद्धवजींच्या घरी मिठाई घेऊन गेलो होतो. त्यांनी मला तिकडे जेवायला बोलवलं होतं. रश्मी वहिनी, उद्धवजी, आदित्यजी, मी, नीता, मिलिंद आम्ही सगळेजण बसलो होतो आणि आमची चर्चा झाली. आणि ॲज युज्युअल त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी नीताला सांगितलं की भाजप किती वाईट आहे, किती वाईट वागते, हे करते, ते करते. मग माझी त्यांची चर्चा झाली की साहेब आता आपण हा दिवाळीचा विषय आहे, आपण याच्यानंतर बोलू आणि देवेंद्रजींशी काही विषय असेल तर मी बोलीन. आणि मग ते युती तुटली कारण त्यांच्या डोक्यात होतं की मला तुम्ही मुख्यमंत्री पदाची अमितभाई शहानी सांगितलं आणि मला तुम्ही दिलं नाही, जे असत्य होतं. हं. कारण देवेंद्रजी आणि उद्धवजी व्यासपीठावर असताना अनेकदा माननीय देशाच्या पंतप्रधानांनी, अनेकदा माननीय देशाच्या गृहमंत्र्यांनी हमारा अगला मुख्यमंत्री देवेंद्र होगा हे सांगितलं आणि त्याच्यानंतर उद्धवजींचं भाषण झालं. तर त्यावेळेलाही तुम्ही तिथे सांगू शकला असतात की देवेंद्रजी मुख्यमंत्री नाही, मुख्यमंत्री तय तब होगा जब मॅन्डेट डिक्लेअर होगा. ते तुम्ही बोलला नाहीत. तुम्ही मुख गिळून बसलात कारण तुमचं शरद पवारांबरोबर षडयंत्र शकुनी मामांचं चालू होतं. तुम्हाला ते नंबर गेम पाहिजे होते जे तुम्हाला भाजपमुळे मिळणार होते. आणि काँग्रेस, शरद पवार आणि शिवसेना हं. आणि समाजवादी पार्टी ही अभद्र युती तुम्हाला त्यावेळेला कळायचं हे तुमच्या निवडणुकी आधी डोक्यात होतं. ते तुम्ही शक्य केलं. देवेंद्रच्या पाठीत खंजीर खूप असलात, पण त्यानंतर तुम्ही वैयक्तिक पातळीवरती जे राजकारण केलं ते एवढं घाणेरडं होतं की मला आजही कधी शरद पवार साहेबांशी जर भेटायची संधी मिळाली तर मी साहेबांना हा एक प्रश्न निश्चितपणे विचारणार आहे की साहेब या अभद्र राजकारणामध्ये तुम्ही बळी होतात का किंवा तुमचा साथ होती का? जेव्हा तुम्ही अभद्र राजकारण ह्याचा उल्लेख करताय, स्पेसिफिकली काही विषय आहेत का? स्पेसिफिकली आपण आपण बघाल, संजय पांडे नावाचा आयुक्त आणला. त्या आयुक्ताला ह्याच्यासाठीच आणलं गेलं होतं की देवेंद्र फडणवीसला जेलमध्ये घाला, खोट्या केसेस करा. गिरीश महाजनवरती कशा पद्धतीत खोट्या केसेस दाखल केल्या गेल्या, मकोकाची तयारी केली गेली, त्याचे खोटे सीडी केले गेले, त्याचा पेन ड्राईव्ह देवेंद्रजींनी सभागृहात दिला. प्रवीण दरेकरवरती मुंबई बँकेच्या खोट्या केसेस टाकायच्या, त्याला जेलमध्ये घालायचं, त्याच्याबरोबर मला जेलमध्ये घालायचं, ते केलं गेलं. आशिष शेलारांना कशा पद्धतीत अडकवलं जाईल त्याचा प्रयत्न केला गेला. जयकुमार रावलवरती खोट्या केसेस कशा टाकता येतील त्याचा प्रयत्न केला गेला. जयकुमार गोरेला कसा आत टाकता येईल त्याचा प्रयत्न केला गेला. आणि मी स्वतः त्याचा विक्टीम आहे की मला माझ्या व्यवसायाला कसा त्रास देता येईल. मला कधी कधी बोलताना आता माझे अश्रू देखील सुकायला लागले की आता ते दुःखच संपलं. माझ्या मुलीचा नवीन व्यवसाय होता, तिला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं स्मार्ट सिटीचं काम टेक महिंद्रा बरोबर मिळालं होतं. हं. त्या टेक महिंद्राच्या कामामध्ये चौकशी लावण्याचं महापाप घृण कृत्य
संजय राऊताच्या पत्राने केलं गेलं आणि तिच्या कंपनीवरती चौकशी लावली. 21 वर्षाची मुलगी, कंपनी सुरू केलेली कंपनी, ती कंपनीची तिची बिलं थांबवली गेली, काम थांबवलं गेलं. मी आदित्य ठाकरेला भेटायला गेलो उदय सामंतांबरोबर. उदय सामंतांचं राजकीय करिअर माझ्या माध्यमातून सुरू झालंय. उदय सामंत फार मोठ्या मनाने मला घेऊन गेले. आदित्य ठाकरेंनी 3.5 तास मला उन्हात उभं केलं, मला भेट दिली नाही. आणि मी जसं मगाशी म्हटलं की काही ठिकाणी मी माघार घ्यायला तयार असतो, कारण माझ्या मुलीच्या भवितव्याचा प्रश्न होता. मी देवेंद्रजींशी चर्चा करून आदित्यकडे गेलो आणि आदित्यनी मला भेट दिली नाही, माझ्या मुलीला त्रास दिला. या संजय राऊतांनी पत्र दिलं. हा संजय राऊताची मुलगा कधी माझ्या टार्गेटमध्ये येणार नाही का भविष्यात? आदित्य ठाकरे कधी माझ्या टार्गेटमध्ये येणार नाही का? आज माझ्या टार्गेटमध्ये, आज मिठी नदीच्या गाळाच्या प्रकरणात, आज माझ्या टार्गेटमध्ये आहे कोविडच्या प्रकरणात. SIT वरती मी SIT नेमलेली आहे. यांचे कपडे फाडायचे झाले ना, तर टराटरा कपडे आज मी फाडू शकतो. पण हे आमची सामाजिक बांधिलकी नाही किंवा ही आमची सभ्यता नाही. हे कृत्य त्यांनी केलं. माझ्या कंपन्यांची बिलं फाडली. ST महामंडळाची आजही 67 कोटी रुपयाची बिलं माझी अबेंडेंड आहेत. अनिल परबानी माझ्या समोर येऊन माझ्या समोर बोलवा. आम्ही सबमिट केलेली बिलं फाडली. आम्ही हायकोर्टाकडनं ऑर्डर घेतली, त्यानंतर माझे पैसे दिले नाहीत. माझ्या सर्व कंपन्यांवरती चौकशा लावल्या. ज्या टेंडर मी L1 येत होतो तिथे मातोश्रीतनं फोन जात होता. मी नावं घेतो अधिकाऱ्यांची. MMRDचे कमिशनर होते राजीव कुमार म्हणून. आता ते रिटायर्ड झाले, त्यामुळे नाव घ्यायला हरकत नाही. 3दा टेंडर L1 आलं, 3दा त्यांनी कॅन्सल करायला लावलं. महापालिकेच्या टेंडरमध्ये मला त्रास दिला. सगळ्यात मोठी गोष्ट, नगरवरनं मी येत होतो, मला तेव्हाही Y+ दर्जाची सिक्युरिटी होती, कारण सिद्धिविनायकापासून मला थ्रेट होते. लोणावळ्यामध्ये वायरलेस कॉल आला, विड्रॉ द सिक्युरिटी ऑर्डर बाय द चीफ मिनिस्टर ऑफ द महाराष्ट्र. PSO होता माझ्याकडे, प्रदीप नावाचा, तुमच्या नांदेडचाच होता तो. त्यांनी तिकडे वायरलेसवरती सांगितलं की साहेब मी मुंबईलाच येतोय, आम्ही मुंबईला साहेबांना ड्रॉप करतो आणि रिपोर्ट टू द प्रोटेक्शन करतो. तुम्ही ज्या पोलीस स्टेशनला आहेत त्या पोलीस स्टेशनला रिपोर्ट करा आणि VIP एकटा येऊ द्या. म्हणजे एवढ्या खालच्या थरापर्यंत गेले. देवेंद्रजींचं प्रोटेक्शन विड्रॉ केलं, अमृता वहिनींचं प्रोटेक्शन विड्रॉ केलं, दिविजाचं प्रोटेक्शन विड्रॉ केलं. राज्याच्या मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री पदावरनं उतरल्यानंतर जो राज्याचा मुख्यमंत्री 5 वर्ष सातत्याने राहिला आणि वसंतराव नाईकानंतर एकमेव मुख्यमंत्री होता जो सातत्याने 5 वर्ष राज्याचा मुख्यमंत्री राहिला. त्याचा एक प्रोटोकॉल होता, त्याला Z सिक्युरिटीचा दर्जा असतो, त्याची प्रोटेक्शन काढलं गेलं. म्हणजे तुमचा राग कुठला? ही कुठल्या पद्धतीचं तुमचं राजकारण? खोट्या केस करणं, खोटे गुन्हे दाखल करणं, लोकांना अरेस्ट करणं, लोकांच्या घरातल्या कुटुंबाला फसवणं, ही संस्कृती महाराष्ट्राची आहे का? मला राग येतो बोलताना, पण हे बोलावं लागेल. प्रत्येक वेळेला मी बोलतो आणि मी यांच्या समोर येऊन बोलायला तयार आहे. आणि माझ्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला कैलासवासी शिवसेना प्रमुखांचं समाधीस्थळ आहे. समाधीस्थळावर तुमच्या चॅनलवरती डिबेट करावं की त्यांनी काय केलं आणि मी काय केलं. खोटं बोलतात हे. त्यामुळे अशा प्रकारचं राजकारण मॅडम होऊ शकत नाही. आणि महाराष्ट्राची संस्कृती नाही, ती संस्कृती बदलली पाहिजे या मताचे आम्ही आहोत. आम्ही आजही सांगतो की आमचा वैयक्तिक रोष कोणाबरोबर नाही. तुम्ही पैसे खाता खा, आम्हाला त्याशी काही लेणं नाही. पण आम्ही व्यवसाय करून मोठे झालो आहोत. आमच्या एक पैशाचा हिशोब इन्कम टॅक्सच्या बुक्सवरती आहे. आम्ही एक रुपया कमवून आम्ही मोठे झालो. आणि आम्ही कमवतो ना, आम्ही अभिमानाने सांगतो की आम्ही लाख लोकांना नोकरी रोजगार दिला, 1 लाख लोकांना आम्ही महिन्याला पगार देतो. आणि 1 लाख कुटुंब आम्ही जेव्हा पगार देतो तेव्हा त्याचं कुटुंब चालतं, कारण आम्ही ती परिस्थिती पाहिलेली. आणि त्या 1 लाख कुटुंबांचे पोशिंदे आम्ही आहोत. छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे, राजापेक्षा राजाचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे. आणि ते पोशिंदा आम्ही होण्याचं काम करतोय. तुम्ही तो पोशिंदा मारायला निघालात आणि मग तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी करता हिंदुत्वाच्या. मराठी माणसाला काय दिलं तुम्ही? मराठी माणसाचं काढून घेण्याचं काम तुम्ही केलं. तुम्ही कोविडच्या बॅगा विकल्या, खिचड्या विकल्यात, औषध विकलं. रेमडेसिवीरचा प्रश्न तुम्हाला सांगतो. आम्ही रेमडेसिवीर मी दीव दमणमधनं घेऊन आलो. आम्ही मुंबई बँकेतून दरेकर आणि मी 1 कोटी रुपयाची ट्रान्सफर पेमेंट केली. आम्हाला 300 रुपयाला रेमडेसिवीर मिळत होतं. मुंबईच्या वेशीवरती रेमडेसिवीरची गाडी पकडली गेली आणि ती सील केली गेली, कारण यांना 1600 रुपयाने रेमडेसिवीर विकायचं होतं. ह्याच्यापेक्षा किती पुरावे देणार?
राज्याचे तेव्हाचे विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री पार्ला पोलीस स्टेशनला आले. हम्म. ज्या माणसाने आम्हाला रेमडेसिवीर दिलं त्याला तिकडनं पळवलं. आमच्याकडेही पोलीस खात्यात अनेक उपकार केलेले लोक होते. त्यांनी सांगितलं माणसाला कुठे नेऊन ठेवलंय. देवेंद्रजी आणि आम्ही गेल्यानंतर 10,000 लोकांचा मॉब त्या बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये जमा झाला आणि शेवटी पोलीस अधिकाऱ्यांना माफी मागावी लागली की आम्ही केलेलं चुकीचं केलं, यांच्या दबावापोटी केलं. अहो तुम्ही कुठे कुठे उत्तरं देणार? मराठी माणसाच्या गोष्टी सांगायच्या. बीएसटीची निवडणूक झाली, माझ्याकडे 15,000 मतदाराची यादी आली. 7,500 लोक बदलापूर, नालासोपारा, वसई, विरार, कल्याण, डोंबिवलीच्या पुढे राहतात. मराठी माणूस तुम्हीच पाठवलात ना. ज्या शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाला नोकरी दिली, न्याय दिली, धंदा दिला, व्यवसाय दिला, घर दिलं, त्या मराठी माणसाला बाहेर काढण्याचं काम तुम्ही केलं. ब्रँड म्हणून निवडणूक लढवली, त्या ब्रँडचा बँड वाजवून टाकला आम्ही. 0 मतांनी जिंकले, 0 मतांनी. 11 उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली. कुठेही गेला तुमचा मराठीपणा. अनेक गोष्टी बोलता येतील, याच्यावर एक वेगळं डिबेट आपण करू. जरूर जरूर. सो जसं की आपण आता चर्चा केली की पॉलिटिक्समध्ये एक वेगळा वळण लागत चाललेलं आहे आणि ते चेंज होणं जरुरी आहे. आता अपकमिंग जे इलेक्शन्स आहेत त्याच्याबद्दल तुम्ही भाजप चे जे काही कार्यकर्ते आहेत आणि तुमचं जे काही योगदान आहे, तुम्ही काय बघता आहे? हे बघा, मुंबईमध्ये लोकांना बदल हवाय आणि बदल ह्याच्यासाठी नको आहे की सामाजिक विषय तर निश्चित आहेच, धार्मिक विषय पण असू शकतो. परंतु ज्या पद्धतीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी 2014 पासून मुंबईचा विकास घडवला, जन भूतो न भविष्यतो असा विकास माननीय देवेंद्रजींनी या मुंबईचा नागपूरमधला, नागपूरचा एक नगरसेवक ते महापौर ते एक राज्याचा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात येतो, मुंबईमध्ये येतो आणि मुंबईची कोस्टल लाईन पेपरवर काढतो. मुंबईची 2 मुंबई जोडण्याची लाईन पेपरवर काढतो. अंडरग्राऊंड टनल रेल्वे होऊ शकते, मेट्रो, ॲक्वा याचा विचार डोक्यामध्ये आणू शकतो. नवी मुंबई एअरपोर्ट 1965 साली प्रस्तावित होतं, ते करण्याचा प्रयत्न करू शकतो आणि ते घडवतो. बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद आणि आता अहमदाबाद ते दिल्लीचं स्वप्न पूर्ण करू शकतो. मुंबईच्या विकासाला गती देऊ शकतो. मुंबईमध्ये विकासशील असा महाराष्ट्र घडवू शकतो, ज्याच्यामध्ये उद्योजकता आणू शकतो, इंडस्ट्री आणू शकतो, AI आणू शकतो, डेटा सेंटर आणू शकतो, क्लाउड सेंटर आणू शकतो, फार्मा इंडस्ट्री आणू शकतो, एज्युकेशन हब आणू शकतो. जे जगामध्ये आज आम्ही महाराष्ट्रातून किंवा देशातून शिकायला ऑक्सफर्डला, केम्ब्रिजला किंवा सो कॉल्ड इंटरनॅशनल UK युनिव्हर्सिटीजला जातो, त्या युनिव्हर्सिटीचा एक हब आम्ही मुंबईत बनवायचं, नवी मुंबईत बघण्याचं स्वप्न बनवू शकतो. नरिमन पॉइंट पासून निघाल्यानंतर वसई विरारपर्यंत आम्ही 40 मिनिटात पोहोचू शकतो. वसई विरारपासून आम्ही अलिबागला पुढच्या 35 मिनिटात पोहोचू शकतो आणि अलिबागपासून पुन्हा आम्ही नरिमन पॉइंटला पुढच्या 18 मिनिटात पोहोचू शकतो. हे स्वप्न जर कोण बघू शकतं तर ते नाव एक आणि एक नाव आहे देवेंद्र फडणवीस, ज्यांनी या राज्याच्या विकासाची गती आणि दिशा बदलली आणि मुंबईला खऱ्या मुंबईचं रूप दिलं. मला आठवतंय, कॅमेरे मुंबईमध्ये लागले, महिलांचे अत्याचार, महिलांवरती हे करणं, महिलांना छेडछाड करणं, चेन स्नॅचिंग करणं, आपणही ते अनुभवलं असेल. जयंत पाटील राज्याचे गृहमंत्री होते. जयंत पाटलांचं नाव घेऊन मी तुम्हाला सांगतो. त्यावेळेला हा प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशनसाठी आला, पण हे कोण करेल, कोण लावेल, कोण त्याचं क्रेडिट घेईल आणि कोण त्याचं अनक्रेडिट घेईल, याच्यावरती तो प्रोजेक्ट थांबला. अंडरग्राऊंड मेट्रो 2004चं ड्रीम होतं, होऊ शकलं नाही. अटल सेतू 1974चं ड्रीम होतं, होऊ शकलं नाही. कोस्टल रोड 1965चं ड्रीम होतं, होऊ शकलं नाही. त्याच्यामध्ये पंतप्रधानांच्या मागे जाऊन त्याचं CRZ क्लिअरन्स, मॅनग्रोव्ह क्लिअरन्स, एव्हरीथिंग, डिफेन्स क्लिअरन्स करून आणलं आणि आज जे मुंबईकर तुम्हाला मतदान करतील ना, ह्या विकासशील मुंबईसाठी मतदान करतील. हे कार्यकर्त्याचे आमच्या श्रमदान, योगदान आहेच, परंतु देवाभाऊंचं जे मुंबईसाठीचं योगदान आहे, एकनाथ शिंदेची त्याला जी साथ आहे आणि मुंबईमध्ये जो विकास घडतोय, मुंबईमध्ये जी परिस्थिती बदलते, मुंबईतली महिला सुरक्षित स्वतःला जी समजते, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन शिक्षणाचा विकास, प्रचार प्रसार होतोय, औषधं आणि हॉस्पिटलमध्ये जो बदलाव होतो, या सगळ्या गोष्टीमध्ये मुंबई आम्ही जिंकणार.
आणि माझ्याकडनं लिहून घ्या, हे तुम्ही 4दा तुमच्या इन्स्टावरती दाखवा, बीप करून दाखवा हां. की मुंबईचा महापौर हा महायुतीचा बसेल, हं. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी युतीचा महापौर मुंबईचा बसलेला असेल. अगदी. अ, जसं आता तुम्ही एआय मेन्शन केलेत आणि एआयचे जसे आपण फायदे बघतोय तसे त्याची अदर साइड पण आहे. हं. आणि एक इन्सिडन्स मला नीताकडनं ऐकायला मिळाला होता, की एआयचा कसा वापर करून तुमचं नाव आणि आवाज चा गैरवापर करण्यात आला. त्याच्याबद्दल काही सांगा आणि तुम्ही त्याच्याशी कसं निपटलात? नाही, त्याच्यामध्ये अनेकदा सभागृहामध्ये मी हा विषय मांडला आणि आता मला वाटतं की कदाचित त्या केस नंतर काही गोष्टी इम्प्लिमेंट झाल्या. आता परवाच्या डीपीडीसी मध्ये त्याचा मला अनुभव आला. आमदार म्हणून आणि विधान परिषदेचा आमदार म्हणून माझा निधी महाराष्ट्रात कुठेही वापरता येतो आणि माझा स्वभाव आहे, निधीमध्ये मी कामचुकारपणा करत नाही आणि मी एखादा निधी मागायला जर राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे गेलो तर मला कोणी नाही म्हणत नाही. ही देखील एक माझ्या चांगलेपणाचा कदाचित तो फायदा आहे. त्यामुळे सर्वसामान्य आमदारांना जर 5 कोटी मिळत असतील तर मला निश्चितपणे 20, 25, 50 कोटी रुपये चांगल्या कामासाठी मिळतात. माझ्याकडे बीडवरनं, लातूरवरनं, नगरवरनं, बुलढाण्यावरनं, अमरावतीवरनं, कोकणातून, अहिल्यानगरमधनं अनेक ठिकाणून कार्यकर्ते येतात की साहेब आम्हाला निधी पाहिजे, गावचा रस्ता आहे, गावची विहीर आहे, आम्ही कोकणात त्याला पकाडी म्हणतो, पकाडी बांधायची आहे, विहीर बांधायची आहे, स्मशानभूमी बांधायची आणि आम्ही तो निधी देत असतो. माझ्या एका पत्राची डमी कॉपी केली गेली आणि माझ्या सहीची डुप्लिकेशन मारली गेली आणि त्याच्यावरती 3.5 कोटी रुपयाचा निधी वापरला गेला. आणि नॉर्मली आमच्यासारख्या सिनियर लीडरचा जेव्हा एखादं पत्र जातं तेव्हा कलेक्टर ती हिंमत करत नाही विचारून खाली, बाबा हे तुमचं पत्र आहे का? परंतु रत्नागिरी कलेक्टरला थोडासा संशय आला की प्रसाद लाड बीडला 3.5 कोटी रुपये का देतील. त्यामुळे त्यांनी मला फोन केला कि सर ऐसा ऐसा आपका 3.5 करोड़ का लेटर आया. बोला मैंने लेटर दिया ही नहीं. 3.5 करोड़ किसी को एक साथ देने का सवाल ही नहीं है. 3.5 करोड़ में तो मैं 4 जिले को पैसा दे सकता हूँ. तर म्हणून मी इन्क्वायरी केली तर लक्षात आलं की हे पत्र संपूर्णपणे खोटं होतं. मग कलेक्टरच्या खाली डीपीओ असतो जो पैसे सँक्शन करतो. तर डीपीओने मला सांगितलं की साहेब एक ह्या नंबरवरनं फोन आला आणि आवाज तुमचा होता आणि तुमची स्टाईल होती काम करायची की ते लगेच आजच्या आज जगात पाठवून दे. अच्छा. मी असं नेहमी सांगताना सांगतो आजच्या आज काम झालं पाहिजे, कार्यकर्ता थांबला नाही पाहिजे, आजच्या आज पाठवून दे. तर बोललं त्या स्टाईलमध्ये त्यांनी तुमच्या भाषेत बोलला, आवाज तुमचा होता पण नंबर हा होता. माझी कुठेतरी पाल चुकली. विधानसभेचं अधिवेशन चालू होतं. मी माननीय देवेंद्र भारती साहेबांना फोन केला, म्हटलं साहेब हे कुछ गडबड आहे. कलेक्टरला फोन केला, लगेच पत्र दिलं, म्हटलं ही पहिला निधी थांबव. निधी ऑलरेडी रत्नागिरी डीपीसी मधनं पास झाला होता, बीड डीपीसी कडे पडला होता, त्याची वर्क ऑर्डर तयार झाली होती. मग मी हा प्रश्न अतिशय गंभीरतेने ज्या वेळेला सभागृहात मांडला आणि की म्हटलं आपण आज एआय तंत्रज्ञानाच्या गोष्टी करतो, आपण डिजिटल इंडियाच्या गोष्टी करतो, त्या टायमाला हा निधी देत असताना आमदारांचा ओटीपी, आमदारांचं रेकग्नेशन त्याच्यावरती घेतलं गेलं पाहिजे. आणि हा सभागृहात विषय मान्य झाला आणि त्यावेळेला लक्षात आलं की विधान परिषदेचे सभापती सन्माननीय राम शिंदे साहेबांचा देखील निधीचा असा गैरवापर झाला होता आणि त्यांनी तो सभागृहात सांगितला की ह्याचा म्हणजे हानिकारक मी देखील आहे, माझे देखील पैसे वापरले गेले आणि मग अनेक आमदारांनी तोंड उघडली. त्यामुळे आता त्याच्यामध्ये बदल होतोय. आता त्याच्यामध्ये ओटीपी सिस्टीम आम्ही आणतो आहोत, त्याच्यामध्ये डिजिटल प्लॅटफॉर्म क्रिएट करतो आहोत. प्रत्येक आमदाराला एखादा निधी दिल्यानंतर तो प्लॅटफॉर्मवर अपलोड करायचा आहे, अपलोड केल्यानंतर त्याचा अप्रुव्हल द्यायचा आणि मग तो निधी दिला जायचा. आता आरोपी पकडले गेले आहेत, आरोपी अनेक पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे ते आरोपी पकडले गेलेत आणि निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही माझी भूमिका आणि ती भूमिका पूर्ण होईल. आपल्या सुरुवातीपासूनच्या चर्चेमध्ये किंबहुना एक 50 वेळेस आपण नीताचं नाव घेतलंय आणि तिची भागीदारी आणि किती सहभाग ह्या तुमच्या सक्सेसफुल, मग ते तुमचं बिझनेस करिअर असो, तुमचं सामाजिक कार्य असो का तुमचं पॉलिटिकल करिअर असो, तर तिचा सहभाग हा वेळोवेळी दिसतोय आणि त्याची तुम्ही वेळोवेळी त्याचा उल्लेख करताय. एक 2 गोष्टी असतात की नीताचं नाव घेतल्यावर पहिलं तर मी चहा प्यायलो, मी श्वास घेतला. तिचं योगदान खूप मोठं आहे.
योगदान याच्यासाठी मोठं आहे की आम्ही लग्न केलं. लग्न केल्यानंतर पैसे नव्हते. ती मोठ्या घरातून आली. तिने त्याच्यात समजून घेतलं. जिथे रोज आम्हाला हॉटेलमध्ये म्हणजे मी ज्यावेळेला तिच्यावर कॉलेजमध्ये फिरत होतो, हं. त्यावेळेला रोज ₹100 ती मला द्यायची, की पेट्रोल भर, नेतागिरी कर, फिर. आम्ही 20-20 माझ्या मित्रांना वडा सांबार, इडली सांबार, उसळ वडापाव, मिसळपाव खायला घालायची, पिक्चरला घेऊन जायची. मग नंतर तिचं जीवन अतिशय बदललं. त्याच्यानंतर तिने तिचं जीवन म्हणजे घर केलं. माझ्या स्ट्रगल करिअरमध्ये पॉलिटिक्स असेल, बिझनेस असेल, रोजची दगदग, सकाळी 3 वाजता जीवन चालू व्हायचं, रात्री 12ला संपायचं. त्यामुळे त्या काळामध्ये मी 3 वाजता उठून जाताना मी चहा पितो का, मी नाश्ता करतो का, ते ती उठून करायची. माझा दुपारचा कॉलेजला डबा ती पाठवायची. मुलांचं एज्युकेशन तिने पाहिलं. हं. मुलांच्या कुठल्याही ओपन हाऊसला मी कधी गेलो नाही. मुलांचं शिक्षण तिने बघितलं, मुलांचे संस्कार तिने बघितले. आजही राजकारणात मला अनेक लोक म्हणतात की तुमची मुलं राजकारणात कुठे दिसत नाहीत, कुठल्या प्लॅटफॉर्मवरती येत नाहीत. कारण ते संस्कारच तिने दिले. कारण तिने राजकारणाचं बाळकडू लहानपणापासून ती पीत आली. बरोबर. त्यामुळे सामाजिक कार्य असेल, माझी कंपनी असेल, मी राजकारणात गेल्यानंतर कंपनीत बसून कंपनीची ग्रोथ कशी व्हावी, त्याच्या पैशाचा विनियोग होतो की नाही होतो, चुकीच्या पद्धतीने पैसे कुठे जातात की नाही जात, कंपनी मोठी कशी झाली पाहिजे, यामध्ये तिने योगदान दिलं. हं. मुलांमध्ये तिने योगदान दिलं. माझी आई आजारी असताना आईचं संपूर्ण तिचं आजारपण तिने काढलं. आज माझे वडील 88 वर्षाचे आहेत. वडील आमच्या घरात राहतात. वडिलांची काळजी घेण्याचं काम ती करतं. माझं कुटुंब फार मोठं आहे आणि कुटुंब गरीब आहे आजही. आणि माझ्या कुठल्याही भावा बहिणींना अहंकार किंवा घमंड नाही की माझा भाऊ आमदार आहे. आजही ते मला फोन करायच्या आधी तिला विचारतात, त्याला फोन करू का, तो बिझी आहे की नाही. म्हणजे एवढं आजही आमच्या घरामध्ये ते चालतं. त्यांना तिने सांभाळलं, कंपनी तिने सांभाळली, सामाजिक कार्य तिने सांभाळलं. त्यामुळे मला असं वाटतं की माझी लक्ष्मी ती आहे. जे तिच्या वडिलांकडे असताना ती लहानपणात जन्माला आली, वडील आमदार झाले, 3 वेळा आमदार राहिले. ती 18 वर्षाची झाली, मी घेऊन आलो, मी आमदार झालो. त्यामुळे आमदाराचा सिलसिला चालू राहील. आता बघूया कधी खासदार बिजदार तिच्या लक्ष्मीच्या पावलाने मी होतो किंवा ती होते, दोघांपैकी एक. त्यामुळे तिचं योगदान खूप मोठं आहे. अगदी. आणि त्याचं क्रेडिट मला असं वाटतं की जी व्यक्ती तुमच्यासाठी करते, की ती तुमची आई असू शकते किंवा तुमची बायको असू शकते, तिचं तुम्ही योगदान जनतेसमोर मांडलंच पाहिजे. अगदी आणि तो बरोबर. तिचा अधिकार आहे, तो अधिकार मी तिला देतो. सो आता तुम्ही जसं अगदी बरोबर बोललात की तिचं योगदान किंवा तिचा वाटा हा तुमच्या आयुष्यात हा खूप मोठा आहे आणि ते आवर्जून सांगणं जनतेसमोर म्हणा, आपल्या सर्कलमध्ये म्हणा किंवा ते स्वतःला रिअलाइज करून देणं आणि त्याची जाणीव ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. तर मला असं वाटतं ती माझी जिवलग मैत्रीण आहेच. अगदी मोर दॅन अ डेकेड आम्ही एकमेकांना खूप ओळखतो आणि अ, आजचा जो आपला इंटरव्ह्यू आहे किंवा जी चर्चा आहे ती तिच्या प्रेझेन्स शिवाय थोडीशी अधुरी राहील. सो लेट्स वेलकम नीता लाड. नीता, तुझं बी यू विथ श्रद्धा वर खूप खूप स्वागत आहे. आणि गेल्या 1 तासामध्ये किमान 50 ते 70 वेळेस तर तुझा नावाचा उल्लेख झालेलाच आहे आणि प्रत्येक वेळेस माझ्या चेहऱ्यावर स्माइल येत होती की नीताचा सहभाग आणि नीताचा वाटा किती मोठा आहे प्रसादजींच्या लाईफमध्ये. हे ऐकून खूप बरं वाटलं. वैयक्तिक आपली मैत्री आहेच आणि मी नीताबद्दल काय अप्रिशिएट करते माहितीये का सगळ्यात जास्त, की तिचा जो मुफटपणा आहे किंवा तिचा जो मनमोकळेपणा आहे. इनफॅक्ट मी तिला कधी कधी म्हणते फार कुचकी आहेस तू, कारण ती अगदी जे मनात आहे ते तिच्या एकदम तू खरं बोलते. जे मनात आहे ते तिच्या तोंडावर आहे. अगदी कुठलेही काय म्हणतात ते डाव नसतात. एकदम ट्रान्सपरंट आहे, मन मोकळी आहे आणि ते वेळोवेळी दिसूनच येतं. त्याचा नीता, अनुभव त्याला खूप येतो ना. तुझं लहानपण जे आहे ते अगदी पॉलिटिकल घरात झालेलं आहे. वडील एवढे मोठे पॉलिटिशियन होते, राजकारणामध्ये त्यांचं एवढं नाव, आणि आता सुद्धा आपले पतिदेव जे आहेत ते राजकारणात आहेत. एक स्त्री म्हणून जेव्हा तू लहानाचं मोठं झाली किंवा आत्ता पण समाजात वावरते, ऑफकोर्स एक समाजामध्ये एक मान सन्मान मिळतो त्याचा, की भापसेंची मुलगी किंवा प्रसाद लाडची बायको म्हणून. त्याची अदर साइड पण एक असेलच, की सगळ्यांच्या नजरा असणं, अरे ही दिसली, अरे ते. तर तुला काय वाटतं की तुला तुझे पर्सनल स्ट्रगल काही राहिले लहानपणापासून ते ते आता
पर्यंत? लहानपणापासून स्ट्रगल तर राहिले, कारण एक पॉलिटिशियन फॅमिली असते तर तुम्हाला काही समाजाचे बांधिलकी नियम असतात आणि ते पाळावे लागतात. तर ते वडिलांच्या ह्याच्यात वडिलांनी शिकवले आणि आमचं तेव्हाचं कल्चर असं होतं. मला असं वाटतं की तेव्हाचं पॉलिटिक्स वेगळं होतं, आताचं वेगळं आहे. आता तरी लोक एक्सेप्ट करतात काही गोष्टी, ज्या त्या काळात तर नव्हत्या. त्यामुळे त्याचं माझ्यावरती खूप जास्ती बाळबोध झालाय किंवा वडिलांनी खूप आम्हाला प्रेशराईज करून शिकवलंय, इथे जास्ती हसायचं नाही, हे नाही. पण तोंडात म्हणजे समोरचा माणूस चुकलाय, हे चुकलाय, ते सांगायला मी घाबरत नाही. ते अगदी. ऑन दी स्पॉट येतं आणि मी चापलूस नाही. मला पटकन बोलता म्हणजे मी त्या गोष्टी ते वडिलांकडनं शिकली. बरोबर. तर तो मला आता नवऱ्याच्या नावाचा पण आताच्या पॉलिटिक्सच्या गोष्टी वेगळ्या आहेत. वुमेन्स ओपन जास्ती आहेत आणि आपल्याला कल्चरही खूप बदललंय. बदल झालाय. सो त्या बदलाचा पण म्हणजे फायदा तोटा दोन्ही बोलू शकते मी. मला मुलांना शिकवताना खूप गोष्टी सांगाव्या लागतात की नाही, हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, कारण त्यांचे विचार आत्ताचे आहेत. बरोबर. पण मला काही माझ्या वडिलांचे विचार पटतात, ते मी त्यांच्यावरती टाकत असते की नाही नाही, ह्या गोष्टी व्हायलाच पाहिजेत आणि ह्या असल्या पाहिजेत. त्यामुळे मी दोन्ही बाजू धरून चाललीये. दुसरी गोष्ट अशी आहे की पॉलिटिक्स असल्यानंतर आम्हाला पण थ्रेट कॉल येतात. मी जे म्हणतो, जसं त्यांनी सांगितलं कंपनी चालवते, कंपनी चालवत असताना आम्हाला जेव्हा पक्ष चेंजेस होतात, आपले बीजेपीतून दुसरं सरकार येतं, तेव्हा आम्हाला होणारे त्रास आहेत. ते त्रास फेस करावे लागतात, खूप आहेत ते. आणि त्यामुळे मला वाटतं मी स्वतः खूप स्ट्रॉंग झालीये. बरोबर. तर नवऱ्याची साथ आहे, पण तरी आपण त्या सिच्युएशनला इतके गोष्टी वैयक्तिक लेवलवर. वैयक्तिक लेवलवर फाईट करत असतो बरोबर. की त्याच्यातून स्ट्रॉंग झाली. आणि आम्ही खूप, म्हणजे मी असं तुला म्हणेन, मी खूप आयुष्यात चढाओढ बघितलंय, त्यामुळे मी त्याच्यातून खूप स्ट्रॉंग झाली. अगदी, अगदी. सो ते एक तुझा प्रभाव आणि एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आणि तो प्रभाव मुलांवर पण आहे, तुझ्या फॅमिलीत पण आहे. तो अगदी खूप जवळून आम्ही बघतो सगळे आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो, की एक कुटुंब ज्या पद्धतीने तू हँडल केलेलं आहेस, सगळे नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणी अगदी सुरुवातीच्या काळापासून ते आजपर्यंत तुम्ही जोडून ठेवलेले आहेत आणि आजही कोणी तुमच्याकडे कुठल्याही मदतीचा हात जेव्हा हे करतात, तर तुम्ही दोघंही अगदी आवर्जून पर्सनल लेव्हलला जाऊन यू मेक शुअर की ते त्यांना मदत घडती आहे. तर नीता, मला अंत्योदयाबद्दल आम्ही चर्चा केली आणि तुझे जे समाजकार्याची जी तुझी आवड आहे, त्याच्याबद्दल पण आम्ही चर्चा केली. तर ती अगेन कुठून निर्माण झाली आणि तुला का समाजकार्य करावं असं वाटतं सतत? माझं एकतर मी वडिलांपासून ना आपल्याकडे येणारी जी मंडळी असतात, म्हणजे राजकारणी लोकांकडे जी लोक येतात, ती काहीतरी म्हणजे काम असतं म्हणून येतात. आणि ते लहानपणापासून बघत आली. काहींची परिस्थिती नसते म्हणून शिक्षणासाठी येतात. म्हणजे बऱ्याच, आणि माझ्या वडिलांनी पण त्या काळात खूप ते समाजकार्य करताना मी समोरून पाहिलेले. नंतर मी एक सांगेन की माझ्या नवऱ्यामध्ये पण ती खूप आहे गोष्ट, की मी सांगितलेलं काम त्यांनी असं नाही म्हटलं, असं नाही की समोरून एखादी व्यक्ती येते आणि आपल्याला सांगते की खरोखर माझी मुलगी शिकण्याच्या, म्हणजे ती शिकू शकते पण आमच्याकडे तेवढे पैसे नाहीयेत. त्यावेळेस एक आतून असं वाटतं की आपण आता कमवलं, खूप कमवलं, आता आपलं बांधिलकी आहे की आपण समाजाला काहीतरी दिलं पाहिजे. ती माझ्या लहानपणापासून होती, ती आता अतिशय वाढली आहे. तर ती माझं म्हणणं आहे. आणि मुलांनी, आमची मुलं जी आहेत, आपण त्यांनाही साऊंड केलंय, पण त्यांना कळलं पाहिजे की आई वडिलांचे पैसे फक्त तुमच्यासाठी नाहीत, समाजासाठी पण आहेत. आणि आम्ही केलेली मेहनत आम्ही ती कुठेही वापरली पाहिजे अशा. आणि ती ह्याची पण आवड आहे असं मी म्हणत. खूप म्हणजे मी त्याला माझ्या आधी बघितलं की काम करताना, पण मला पर्सनल लेवलला जाऊन जेव्हा मी काम करताना त्यांनी बघितलं, तेव्हा तो म्हणाला की तू हे असं एक एक माणसाला मदत करते, ती चुकीची आहे. म्हणून आपण संस्था करू आणि संस्थे थ्रू हे काम रूट करू. तर त्यामुळे आमची संस्था आली आणि आम्ही आता म्हणजे बऱ्यापैकी काम करतो. समाजात आपलं एक समाज कार्य केल्याचा आनंद मिळतो मला. प्रसादजींनी सांगितलं की तुम्ही घरी जी चर्चा असते ही पर्सनल कमी आणि बाकीच्या विषयांवर जास्त असते, तेव्हा दोघांचे मतभेद होतात. मतभेद तर होतात. आणि त्या मतभेदामध्ये कोणाचं वर्चस्व होतं?
नेहमीच मला वाटतं की आज आहे ना म्हणजे आता दुर्गा पूजा चालली आहे नेहमी आज अष्टमी आहे. अष्टमी आहे त्यामुळे दुर्गेचा प्रभाव जास्ती चांगला असतो. आपलं काय म्हणणं आहे? नाही, आपण सरेंडर मोडमध्ये असतो. ऍब्सोल्युटली तर असायलाच घरात पाहिजे नाही घरात सुखी राहून बाहेर दादागिरी करायची असेल तर घरात सरेंडर व्हायला लागतं. अगदी अगदी सो आपण जरा वैयक्तिक जेव्हा ऍज अ नीता तुम्ही मी जर विचारलं की नीता बद्दलच्या कुठल्या गोष्टी तुम्हाला आवडतात आणि कुठल्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत? नीता एकतर फार स्पष्ट वक्ता आहे. अगदी ते तिचं मला आवडतेही आणि कधी कधी नाहीही आवडत. हम्म, काही ठिकाणी आपल्याला विचार करून काही लोकांना काही सांगून उपयोग नसतो. हम्म, जसं आपण म्हणतो की गाढवा पुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता. काही हम्म, लोकांना आपण काही बोलायचं नसतं त्यांना इग्नोर करणं. हम्म, इग्नोरेशन इज द वन ऑफ द बेस्ट थिंग इन द लाईफ. जेव्हा व्यक्तीला तुम्ही सांगून काय समजणार नसेल हम्म, त्याला इग्नोर करायला पाहिजे. पण तिचा स्वभाव जो आहे तो फार स्पष्ट आहे. हम्म, त्यामुळे ती इग्नोर नाही करत. तिला ते मनात येतं ते वाटतं ते ती बोलते. मग नंतर तिला वाईटही वाटतं मग येऊन बोलतेही की मी ते बोलायला नाही पाहिजे होतं. पण त्यावेळेला बाण सुटलेला असतो हम्म. आणि रावण मेलेला असतो. तुला प्रसादजींबद्दल कुठल्या गोष्टी आवडतात आणि कुठली आवडत नाही? एक तर मी सांगितलं म्हणजे असं नाही मी म्हणाल सोशल वर्क एनी काम मी सांगितलेलं तो करतोच म्हणजे नाही हा मला शब्द ऐकायला येत नाही ती गोष्ट मला आवडते. आणि नाही आवडत असं म्हणजे माझं असं म्हणणं आहे की पॉलिटिकली तो खूप म्हणजे म्हणजे त्याला आवड आहे त्याचं अम्बिशन्स आहे की त्याला समाजात म्हणजे त्याचं स्वतःचं एक स्टेटस पद आणि status. पाहिजे आणि त्याच्यासाठी. पण त्याच्यासाठी मी त्याला सांगते काही गोष्टी त्यालाही सांगते की इथे शांत राहा इथे ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत त्या तरी सुद्धा तो जाऊन अपफ्रंट बोलतो. त्या त्याला कुठेतरी मागे खेचतात. त्यामुळे त्या म्हणजे पॉलिटिकली मी थोडेसे धडे देते कधी कधी की हे असं थोडंसं नको करूस. तर बाकी नाहीये बाकी आमचं छान पटतं. माझ्याकडे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी तुला सांगू शकते ज्या आमच्या आयुष्यात म्हणजे मध्यंतरी मी तुला सांगितलं पण होतं की आम्ही कशा आजकाल ते लव्ह जिहादचे वगैरे प्रकरणं आली आणि त्याच्यामध्ये आम्ही कसं मुलींना सोडवलं. तर त्या पण गोष्टी खूप म्हणजे अप्रिशिएबल आहेत की मी त्याला सांगितलं आणि त्या गोष्टी झाल्या आणि एखाद्या मुलीचा जीव वाचला. त्यामुळे मला त्याचं नेहमी ते कौतुक असतं की कुठल्याही पॉइंटला म्हणजे मी अगदी सकाळी पहाटे मला फोन आले आणि मी त्याला सांगितलं की असं असं झालंय तर तो खूप त्या तातडीने ते करतो कारण ते नाही केलं ना तर कोणी वाचू नाही शकत. त्यामुळे वेळेचं नाही बंधन आहे काही नाही. तो लोकांना मदत करायला उभा राहतो ती मला त्याची म्हणजे एक जमेची बाजू आहे आता त्याच्याबद्दलची की ती तो करतो. तुम्ही एवढे सगळ्या ज्या कंपन्या उघडलेल्या आहेत एव्हिएशन एक विषय आहे हॉस्पिटॅलिटी एक विषय आहे आणि त्याच्यामध्ये ती अगदी खांद्याला खांद्या लावून तुमच्यासोबत असते. ही बाजू तुम्ही कशी निवडली? एव्हिएशन हा एक वेगळा विषय झाला किंवा हॉस्पिटॅलिटी? नाही, सगळ्यात पहिलं तर जसं मी मगाशी सांगितलं की टुरिस्ट गाड्यांचा बिझनेस केला. त्याच्यानंतर मग ते कॉम्पिटिशन आलं. मग मी माझ्या मॅनेजमेंट स्टडीजमुळे मी एक प्रोडक्ट असा जो लोकांच्या रोजच्या जीवनाला लागणार आहे त्याच्यामुळे मी फॅसिलिटी मॅनेजमेंट केली. फॅसिलिटी मॅनेजमेंट ज्या वेळेला सुरू केली त्या टायमाला इनिशियली मी ते सिक्युरिटी म्हणून सुरू केलं. मग हाऊसकीपिंग म्हणून सुरू केलं. आणि माझं विजन होतं की 2001 मध्ये सुरू केलेली कंपनी आता 10 ऑक्टोबर 2025ला माझी 25व्या वर्षात पदार्पण करते. मी आता येता येता माझ्या डिझायनरला सांगत होतं की 25th इयर सेलिब्रेशनचा एक लोगो तयार कर आणि तो लोगो मला माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन देखील करायचं आहे. कारण माझ्या प्रत्येक यशात देवेंद्रजी माझ्याबरोबर मागच्या 11-12 वर्षापासून आहेत. तर मग फॅसिलिटी मॅनेजमेंटमध्ये पण अनेक पैलू आहेत. हाऊसकीपिंग आली, फसाड क्लिनिंग आली, मेकॅनाइज हाऊसकीपिंग आली, HVAC आली, बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टीम आली आणि आता तो स्कोप फार मोठा झाला. तर एक फॅसिलिटी मॅनेजमेंटची कंपनी आमची मोठी झाली. 2007-08 मध्ये आम्ही जेव्हा काम करत होतो तर अमित पवार नावाचे माझ्याबरोबर तेव्हा संचालक माझ्या कंपनीत होते. त्यांना एव्हिएशन इंडस्ट्रीजमध्ये काम करायचं होतं आणि तेव्हा ग्राउंड हँडलिंग हा एक वेगळा सब्जेक्ट होता. त्यामुळे आम्ही एव्हिएशनची एक कंपनी उभी केली. त्यावेळेला एक हेलिकॉप्टर एक विमान आम्ही लीजवर आणलं. ते चालवायचा प्रयत्न केला. पण त्यावेळेला लीज मॉडेलला एवढा म्हणजे परफॉर्म नव्हता किंवा त्याच्यामध्ये बिझनेस प्रॉफिटेबिलिटी नव्हती. मग आम्ही ती 2013-14 मध्ये ती 2 हेलिकॉप्टर आणि विमान विकलं. पण आता अतिशय अभिमानाने आणि आनंदाने सांगतो की आज क्रिस्टलचं स्वतःच्या नावाचं एक जेट विमान आहे आणि एक हेलिकॉप्टर आता ऑन द वे आहे. म्हणजे ते डिसेंबर-जानेवारीमध्ये ते देखील अगुस्ता 109 8 सीटर हेलिकॉप्टर देखील येत आहे. म्हणजे आम्ही आता ग्राउंड हँडलिंग बरोबर एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये चार्टरिंगमध्ये पण आलो. त्याचबरोबर आम्ही रेस्टॉरंटच्या फार मोठ्या बिझनेसमध्ये आहोत जे
माझ्या मुलाचं पॅशन आहे. अच्छा. आपण नाव ऐकलं असेल की बॅस्टियन्स म्हणून एक रेस्टॉरंट आहे, इंका म्हणून आहे, आता अमाकाई म्हणून येत आहे. हम्म. ब्लॉन्डी येते. बॅस्टियन्स ब्लॉन्डी आहे, हम्म. ज्याच्यामध्ये सिने सुपरस्टार शिल्पा शेट्टी, रणजित बिंद्रा पार्टनर आहेत. हम्म. तर तेवढ्याच 33.33% पार्टनर आम्ही देखील आहोत. बरोबर. आणि ते एक बॅस्टिन ब्रँड इज अवर्स, म्हणजे तो आम्हाला एक अभिमान आहे की बॅस्टिन हा ब्रँड आमचा आहे. म्हणजे अगदी तिथले रिझर्वेशन मिळणं म्हणजे खूपच तुला कठीण. तुला आम्ही फुकट रिझर्वेशन देऊ शकतो. त्याचबरोबर एव्हिएशन बरोबर माझ्या मुलीची IT कंपनी आहे, तशी मगाशी मी तुम्हाला हो, सांगितलं, हो, ज्याच्यामध्ये हो. डेटा सेंटर, डेटा मॅनेजमेंट, CCTV पासून सुरू झालेली कंपनी आज क्लाउड मॅनेजमेंट आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट पर्यंतचं काम करते. बरोबर. आणि नुसतं मुंबईत नव्हे तर देशामध्ये मोठे प्रोजेक्ट्स आम्ही करतो. जसं 2015चा नाशिकचा कुंभमेळा सगळा आम्ही केला. हम्म. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणे पोलीस स्टेशन कनेक्टिव्हिटी हा सुप्रीम कोर्टाचा फार सेन्सिटिव्ह विषय होता. हम्म. ओरिसामध्ये ते आम्ही केलं. नामचीचं स्मार्ट सिटी आम्ही केली. हम्म. भुवनेश्वरची स्मार्ट सिटी आम्ही केली. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी आम्ही केली. असे अनेक डेटा सेंटर आणि IT रिलेटेड प्रोजेक्ट माझी मुलगी करते. त्याचबरोबर माझी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आहे, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रोजेक्टला कन्सल्टंट म्हणून आम्ही इंजिनियर्स आणि कन्सल्टंट म्हणून इंटरनॅशनली काम करतो. जो माझा मुलगा जो बिझनेस पाहतो, त्याच्याबरोबर मी बँकिंग क्षेत्रात आहे. माझ्या स्वतःच्या पतसंस्था आहेत, पगारदार पतसंस्था आहेत, माझ्या स्वतःच्या NBFCs आहेत. त्यामुळे बँकिंग फायनान्समध्ये देखील मी काम करतो. आणि योगायोगाने माझा जावई चार्टर्ड अकाउंटंट आहे, त्याच्यामध्ये व्हेंचर कॅपिटल आणि बँकिंगमध्ये तो देखील त्याच्यात त्याचं काम करतो. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या पैलूंमध्ये आम्ही काम करतो. आणि त्याचा ऑब्वियस आता सगळे प्रोफेशनल्स लोक काम करतात. प्रत्येक कंपनीला CEOs आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर आहे. पण आजही कंपनीची बोर्डाची चेअरमन म्हणून माझी बायको आहे. हो. आणि मला एक सिंगल शेअर देखील त्या लोकांनी दिलेला नाही आहे. हे माझं दुःख आहे. का असं? नाही, माझं जे आहे ते त्याचं आहे, त्याचं आहे ते माझं आहे. अगदी बरोबर आहे. त्याच्यामध्ये तुझा आणि माझाचा प्रश्नच येत नाही, है ना? सो प्रसादजी, आपण आता एवढ्या सगळे फील्ड्स, सोशल वर्क असो किंवा बिझनेस असो किंवा राजकारण असो, तुम्ही एवढे सगळे टच केलेत, कव्हर केलेत. पुढे अजून तुमचं काय विजन आहे? विजन असं राजकारणात, जसं मी म्हटलं की राजकारणामध्ये जो काही टप्पा मिळेल आणि जे काही देवेंद्रजी किंवा आमचे केंद्रीय नेतृत्व अमितभाईजी जिम्मेदारी देतील ते मी पूर्ण करायचा प्रयत्न करतील. विधान परिषदेत आता मी आहे, विधानसभेत किंवा लोकसभेत जाण्याचा माझा विचार आहे. घरातल्या कुटुंबामध्ये अजूनपर्यंत कोणाची अशी इच्छा नाही आहे की राजकारणात यावं, कारण व्यवसाय देखील मोठा आहे. पण हे करत असताना माझा टार्गेट 2030 पर्यंतचा जो आहे तो 3 बिलियनचा आहे. बरं. ज्याच्यामध्ये माझ्या डोक्यामध्ये आहे की माझी कंपनी, ग्रुप कंपनी 25,000 कोटीची भारतीय रुपयामध्ये झाली पाहिजे, ग्रुप कंपनी. तो मी अचीव करीन. आणि जसं नीतानी म्हटलं की एक बार मैंने थांबली तो मैं अपनी आपकी भी नाही सुनता. म्हणजे मी एकदा डोक्यात एखादा विषय जर घेतला तर मी तो त्याच्यामध्ये मागे पुढे पाहत नाही. मी आता नवीनच पॉवर सेक्टरमध्ये पण एंट्री केली आहे. मी वॉटर आणि वेस्ट सेक्टरमध्ये एंट्री केली आहे. त्याच्यामुळे वेस्ट वॉटर, सॉलिड वॉटर, सॉलिड वेस्ट याच्यामध्ये देखील आम्हाला आता बरीच कामं मिळालेली आहेत. त्याच्यानंतर वॉटर RO प्लांट्स आणि CETP याच्यामध्ये आम्ही काम करतो आहोत. पॉवरमध्ये, सोलर पॉवरमध्ये देखील आम्हाला काही कामं मिळाली, ती देखील आम्ही करतोय. भविष्यात काही रिअल इस्टेट्समध्ये काही प्रोजेक्ट्स माझ्या आता पाईपलाईनमध्ये आहेत, ते माझ्या जाण्याचा मानस आहे. त्या व्यतिरिक्त जर चांगली संधी मिळाली तर डिफेन्स सेक्टरमध्ये काम करण्याची माझी खूप मोठी इच्छा आहे. अरे वा. ओके ओके. प्रसादजी, तुम्ही इतके यशस्वी उद्योजक आहात, तर आपल्या व्ह्युअर्ससाठी जे यंग एंटरप्रेन्युअर्स आहेत त्यांच्यासाठी काही तुम्ही मेसेज द्याल का? नाही, निश्चितपणे मला असं वाटतं की एव्हरीथिंग इज पॉसिबल अँड ऑलवेज इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल. त्याच्यामुळे जगामध्ये कुठलीही गोष्ट इम्पॉसिबल नाही आहे. तुमची मानसिकता काय आहे ती महत्वाची. बरोबर. एखाद्या गोष्टीत आपण हरल्यानंतर आपल्याला वाटतं की माझं जग संपलं, पण त्यावेळेला आपण हरतो त्यावेळेला आपल्यासाठी अजून 3 दरवाजे उघडे होतात. त्या 3 पैकी कुठल्या दरवाजात तुम्ही जायचं ते तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि आयुष्यामध्ये माझ्याकडेही काही नव्हतं, म्हणजे 100 रुपये नव्हते. त्या 100 रुपयातून मी विश्व निर्माण केलं. पण ते करत असताना 2 गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. एक तर तुमच्या डोक्यात अहंकार नको, आणि मी केलं म्हणजे मलाच सगळं माहिती आहे हे नको. सांगणाऱ्या लोकांचं ऐकलं पाहिजे, ऐकून त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. जे वाईट वाटतं ते सोडून दिलं पाहिजे आणि सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला
यश संपादित करण्यासाठी प्रयत्न करत राहाल त्यावेळेला देव कधीतरी तुम्हाला यशाच्या प्रयत्नासाठी तुम्हाला यश तुमच्या पारड्यात टाकतोय निश्चित आहे. त्यामुळे तरुणांना मी एवढंच सांगेन की काहीही इम्पॉसिबल नाही आहे. तुम्हाला सगळं पॉसिबल आहे. पण तुम्हाला एका रात्रीत श्रीमंत व्हायचं आहे किंवा एका रात्रीत प्रसाद लाड झाला म्हणून मला प्रसाद लाड व्हायचं आहे किंवा मला देवेंद्र फडणवीस व्हायचं तर ते होऊ शकत नाही. मला गौतम अडानी व्हायचं तर मी होऊ शकत नाही. मला अंबानी व्हायचं मी होऊ शकत नाही. त्याच्यासाठी मला काही स्टेप्स गाठाव्या लागतील, प्रयत्न करावे लागतील, मेहनत करावी लागेल, चांगल्या लोकांची टीम तयार करावी लागेल. प्रत्येक यश हे व्यक्तीचं नसतं तर त्या समूहाचं असतं. ज्या वेळेला आम्ही एखादं यश संपादित करतो त्या टायमाला त्याच्यामध्ये तुमच्याबरोबर काम करणारी लोक, मग तो झाडू मारणारा पिऊन असेल का तुम्हाला नॉलेज देणारा तुमचा CEO असेल, त्या प्रत्येकाचं यश त्याच्यामध्ये असतं. जर झाडू मारणाऱ्यांनी सकाळी येऊन कार्यालय साफ नाही केलं तर तुम्ही त्या कार्यालयात बसूच शकणार नाही. तसंच एखाद्याने नॉलेज दिलं तर ते नॉलेज ग्रॅब किती करायचं, सोडायचं किती, हा मुलांनी विचार केला पाहिजे. आपण जे शिकलो तेच आपण केलं पाहिजे, हा पहिला तर भ्रम डोक्यातून काढलं पाहिजे. कारण आपण जे शिकतो ते आपल्या आयुष्यात फार कमी उपयोगी पडतं. त्याचा वापर कधी कुठे करायचा, म्हणजे तुम्ही जे म्हणताय त्याचा वापर कुठे करायचा हे त्यांनी ठरवला पाहिजे. आणि मला वाटतं की आजच्या नरेंद्र मोदींच्या युगामध्ये मेक इन इंडिया आणि ज्या पद्धतीमध्ये भारत हा 5 ट्रिलियन कडे चालला आहे आणि जगातली तिसरी आर्थिक साम्राज्य निर्माण करतोय, मग ते डिफेन्स असेल, ॲग्रिकल्चर असेल, इकॉनॉमी असेल, IT असेल, एज्युकेशन असेल, हेल्थ असेल, यामध्ये जो भारत पुढे चाललाय त्यामध्ये अपॉर्च्युनिटीज खूप आहेत. मुद्राच्या माध्यमातून असेल, वुमन एंटरप्रिनरशिप माध्यमातून असेल, अनेक आहेत. त्याचा फायदा घेतला पाहिजे. आणि ट्रम्प काकाला संदेश दिला पाहिजे अमेरिकेच्या लोकांनी पण की आता आम्हाला मोदींच्या भारतात जायचंय आणि भारताला मजबूत करायचंय जिथे आम्हाला संधी आहे. बरोबर, अगदी बरोबर. आय एम शुअर हे खूप हेल्पफुल राहील आपल्या यूथसाठी आणि जे ज्यांना यशस्वी व्हायचंय, मे बी बिझनेस म्हणा, पॉलिटिक्समध्ये म्हणा. नीता, तू प्रसादजींच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक सेक्टरमध्ये उभी आहेस. पॉलिटिक्समधला तुझा काय इंटरेस्ट आहे? तुझी काय इच्छा आहे ऑन अ पर्सनल लेवल? पर्सनल लेवलला मी इतके वर्ष म्हणत होती की मला पॉलिटिक्स वडिलांच्या ह्याच्यात तर ते खूप सुंदर होतं. आताची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये असं वाटतं की पॉलिटिक्समध्ये जाऊच नाही. कारण नाहीये तेवढा स्कोप पण नाहीये. पण माझ्या काही जेव्हा मी समाजकार्य करायला पण उभे राहतो तेव्हा असं वाटतं की जर तिथे आपल्याकडे एखादं पद असेल तर आपण त्या कामात सक्सेस होऊ शकतो. इथे आपल्याला मग खूप मेहनत करावी लागते. तर ते एखादं पद असेल तर नक्कीच आपण अजून कार्य करू शकतो. तर कधी कधी वाटतं की पद घेतलं पाहिजे. आणि आता माझ्याकडे बराच वेळ असतो तसा, त्यामुळे मी असा विचार करते की कधीतरी राजकारणात प्रवेश करू शकते मी पण. अगदी माझ्या मते हे ऐकलेलंच आहे प्रसादजींनी आणि आम्हाला खूप आवडेल. मी ऐकून त्याचा काय उपयोग नाही, हे देवेंद्र फडणवीसांनी ऐकलं पाहिजे. ते पण ऐकणारच आहेत हे. आणि आम्हाला खूप आवडेल तुम्हा दोघांना पण ह्या फील्डमध्ये काम करताना आम्ही हक्कानी तुम्हाला सांगू शकू की कुठे कुठे आम्हाला तुमची गरज आहे किंवा समाजाला तुमची गरज आहे आणि त्याचा आम्ही पुरेपूर वापर पण करून घेऊ अगदी वेळ आल्यावर. नक्कीच. तर खूप इन्साइटफुल होतं. खूप मजा आली तुमच्या दोघांशी पण बोलताना आणि खूप माहिती मिळाली. आय एम शुअर आपली जी जनता आहे त्यांना पण एंटरटेनमेंट सोबत नॉलेज पण मिळालंय आणि जे यंग एंटरप्रेनर्स आहेत त्यांना एक दिशा पण मिळालेली आहे. सो BU विथ श्रद्धा यासवर येऊन तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करते. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि पुढचे तुमचे नवीन व्हेंचर्स जेव्हा रिलीज होतील आणि अजून सक्सेस होतील तेव्हा आपण लवकरच भेटू. नक्की. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा BU श्रद्धासाठी. थँक्यू. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की BU विथ श्रद्धा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला, प्रश्न उत्तरं कशी वाटली आणि कार्यक्रमाचा फीडबॅक तुम्ही निश्चितपणे द्याल ही मला अपेक्षा आहे. जे काही माझ्या मनामध्ये होतं ते श्रद्धाजींबरोबर बोलत असताना एक इंटरव्ह्यू म्हणून नाही, तर एक मनातल्या गोष्टी बोलतानाच्या माझ्या भावना होत्या. जे सत्य होतं ते मी बोलण्याचा प्रयत्न केला. तो निश्चितपणे तुम्हाला आवडेल ही मला अपेक्षा आहे आणि त्याचा तुम्ही भरभरून BU विथ श्रद्धाला प्रतिसाद द्याल ही देखील अपेक्षा आहे. धन्यवाद.